Z24 तास राइज स्टार्टअप टू यूनिकॉर्न पावर्ड बाय माधोबा स्पेशल पार्टनर LIC घडी डिटर्जंट पावडर एंटरटेनमेंट पार्टनर झी मराठी इंडस्ट्रियल पार्टनर मशिया नॉलेज पार्टनर पुणे विद्यापीठ। नमस्कार, मी गिरीश निकम। राइज स्टार्टअप टू युनिकॉर्न या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। सर्व मान्यवरांचं आणि सर्व जे फाउंडर आहेत त्यांचं मी तर स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर भाषण करताना भारताच्या विकासाचा नवीन व्हिजनची घोषणा केली होती। भारतीयांची क्षमता ओळखून त्याला कृतीची जोड देऊन त्याचं रूपांतर हे गेम चेंजर व्हेंचर्समध्ये करणं हे टार्गेट होतं। हे टार्गेट आता साध्य झाले, कारण भारत हा जगात स्टार्टअपमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे। परत इनोव्हेशन जो इंडेक्स आहे त्यामध्ये देखील सुधारणा झाली। 85 वरून आपण 46व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे। हे कशामुळे साध्य झालं तर नीती आयोगाच्या नियंत्रणाखाली स्टार्टअप इकोसिस्टीमला बळ दिलं जाते। तरुणांच्या क्षमतेला ओळखून अधिकाधिक तरुणांच्या कल्पनांना वाव दिला जातोय, त्यांना उद्योजकीय भरारी घेण्यासाठी पाठबळ दिलं जाते। या विशेष कार्यक्रमात झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडचे CEO आणि एडिटर इन चीफ सुधीर चौधरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, ती आपण पाहूया। मैं जी मीडिया की तरफ से आप सभी का स्टार्टअप कैपिटल पुणे में स्वागत करता हूं। पुणे हमेशा से ही शिक्षा और संस्कृति का केंद्र रहा है और आज यही शहर देश की स्टार्टअप कैपिटल के रूप में भी अपनी एक नई पहचान बना रहा है। ये बड़ी खुशी की बात है और देश की इसी नई अर्थव्यवस्था की यात्रा में जी मीडिया भी अपना सहयोग दे रहा है, अपना एक अलग रोल निभा रहा है और इसीलिए बनाया गया है आज का ये खास मंच, जिसका नाम है Z24 तास राइज स्टार्टअप टू यूनिकॉर्न। और मैं ऐसे ही स्टार्टअप्स और यूनिकॉर्न के सभी फाउंडर्स का आज स्वागत करता हूं। माई लैब एक ऐसा ही स्टार्टअप है जिसने भारतीय हेल्थ केयर टेक्नोलॉजी के साथ कोरोना काल में देश और दुनिया की मदद की है। और आज इस मौके पर हमारे साथ बीजेपी के नेता डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे जी हैं, हमारे साथ एनसीपी की सांसद और बड़ी नेता सुप्रिया सुले हैं और DRDO के पश्चिमी क्षेत्र के प्रमुख प्रवीण मेहता जी भी आज हमारे साथ हैं। मैं आप सभी का स्वागत करता हूं और यहां आने के लिए आपका आभार व्यक्त करता हूं। इसी हफ्ते हमने अपना 73वां गणतंत्र दिवस मनाया है और उस दिन मैं सोच रहा था कि अभी तक की हमारी यात्रा कैसी रही है, हमने कौन कौन सी गलतियां की हैं और कहां-कहां हम सही रास्ते पर गए हैं। और दिमाग में ये बात भी आई कि भारत के अलावा और भी कई ऐसे देश हैं जिन्हें 1947 के आसपास ही आज़ादी मिली थी और एक राष्ट्र के तौर पर उनकी यात्रा भी लगभग उतनी ही लंबी रही है जितनी कि हमारी रही है। लेकिन फिर भी ये तमाम देश आज अलग अलग मुकाम पर हैं और भारत से तो कुछ आगे ही हैं। आज अगर आप ध्यान से अपने चारों तरफ देखेंगे तो इन देशों ने बड़ी ईमानदारी से अपना विश्लेषण किया, अपनी कमजोरियों और अपनी ताकत को समझा और उस हिसाब से अपनी भविष्य की उन्होंने नीति बनाई, बिना पश्चिमी देशों से प्रभावित हुए। इसीलिए सबकी नीतियां, सबके प्रशासन अलग अलग हैं जो उन्हें सूट करते हैं। और आज भी जब हम अपने घर में या बाहर चारों तरफ नज़र डालते हैं तो हमारी गाड़ियों से लेकर मोबाइल फ़ोन तक, इलेक्ट्रॉनिक उपकरणों से लेकर जो भी सामान हम इस्तेमाल करते हैं, ज़्यादातर सब कुछ विदेशों से आ रहा है। ये अलग बात है कि कुछ विदेशी ब्रांड्स अब ऐसे भी हैं जो भारत में ही मैन्युफैक्चरिंग कर रहे हैं, लेकिन जब तक हम अपने ही देश में अपने स्टार्टअप्स को प्रोत्साहित नहीं करेंगे तब तक स्थिति बदलेगी नहीं और हम ऐसे ही एक बहुत बड़ा बाजार बने रहेंगे, निर्माता कभी नहीं बन पाएंगे। आज से 1000 साल पहले ग्लोबल GDP में भारत की हिस्सेदारी पूरी दुनिया में सबसे ज़्यादा थी 32% और ये 1950 आते आते सिर्फ 5% रह गई। ये वो दौर था जब पहले भारत को सोने की चिड़िया कहा जाता था और बाद में ये कहा गया कि अंग्रेज़ सब कुछ लूट कर ले गए। और 2020 में ये बड़ी मुश्किल से अब 7% तक पर पहुंची है। इसलिए आने वाले दिनों में Z24 तास के ज़रिए हम लगातार स्टार्टअप्स की दुनिया को आप तक पहुंचाते रहेंगे और स्टार्टअप्स के जरिए हमारा देश दुनिया की सबसे मजबूत अर्थव्यवस्था बनकर उभरे, इसके लिए हम अपना हर संभव सहयोग देते रहेंगे। आज इस मंच के जरिए स्टार्टअप्स की ज़रूरतें हम सरकार के सामने भी रखेंगे
और सरकार की नई नीतियों को आपकी मांग के अनुसार निर्धारित करने में हम अपनी भूमिका, जो भी मीडिया की भूमिका होनी चाहिए, वो निभाते रहेंगे। मैं एक बार फिर आप सभी उपस्थित स्टार्टअप फाउंडर्स और सम्मानित मान्यवरों का फिर से दिल से अभिनंदन करता हूं और आशा करता हूं कि ये सारे स्टार्टअप्स आने वाले कुछ वर्षों में यूनिकॉर्न का रूप ले चुके होंगे। आपका बहुत बहुत धन्यवाद। आणि या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आहे एक चर्चासत्र आणि या चर्चासत्रासाठी सध्या मी आमंत्रित केलेला आहे मिलिंद कांबळे, फाउंडर चेअरमन DICCI। पॅनलमध्ये आहेत डॉक्टर अपूर्वा पालकर, त्याचबरोबर आहेत राहुल पाटील सर मायलॅबचे, आणि चर्चासत्र पुढे घेऊन जात आहेत झी24 तासचे मुख्य संपादक आणि बिझनेस हेड निलेश खरे सर। सुरुवात करूयात राहुल पाटील यांच्याकडून, कारण आपण स्टार्टअपबद्दल बोलतोय आणि स्टार्टअपमध्ये पुण्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये हेल्थकेअर सेक्टरमधलं एक मोठं नाव म्हणून समोर आलं ते मायलॅब, आणि राहुल पाटील हे त्यातले को फाउंडर आहेत, स्वतः CEO आहेत। त्यामुळे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीलाच की कोरोनाचा काळ एक मोठं संकट होतं, मात्र संधीही होती, आणि ती संधी जर कोणी शोधली तर ती मायलॅबने शोधली। कशा स्वरूपात? कारण मी ऐकून होतो की अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला काही कोटींचं फंडिंग मिळतानाही खूप त्रास होत होता, आणि आज काही 100 कोटींच्या फंडिंगवर तुम्ही बसलेला आहात, तर या प्रवासाबद्दल थोडंसं सांगाल। साधारणतः 2014मध्ये आम्ही आमच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना केली, आणि त्यावेळेला हा विचार केला की आज आपण सर्वच RT-PCR ऐकतो, पण त्यावेळेला RT-PCR वॉज नॉट नोन ॲट ऑल। सो RT-PCR बेस्ड टेस्टिंग किट्स हे भारतात कुणीही बनवत नव्हतं। 2014ला आम्ही सुरुवात केली, आणि पहिल्या प्रॉडक्टचं अप्रूव्हल, FDA अप्रूव्हल आम्हाला 2019 म्हणजे तब्बल 5 वर्षांनी मिळालं। सो जसं म्हणता येईल की कोरोनाचा सुरुवातीचा काळ ही आमच्यासाठी एक ऑलिम्पिकची रेस होती। ऑलिम्पिकची रेस ही काही सेकंदांची किंवा मिनिटांची असते, पण त्याच्यासाठी कुठलाही ॲथलीट 4 ते 5 वर्ष मेहनत घेतो। तर सुरुवातीच्या या काळात आम्हाला कॅपॅबिलिटी मिळाली, आणि त्याचाच फायदा आम्हाला झाला की 6 आठवड्याच्या काळामध्ये आम्ही भारतातली सर्वप्रथम RT-PCR टेस्ट बनवली मार्च 2020मध्ये। त्यानंतर काही महिन्यात भारतातील सर्वप्रथम रॅपिड अँटीजेन टेस्ट, आणि गेल्या वर्षी भारतातील सर्वप्रथम सेल्फ टेस्टिंग किट किंवा होम टेस्ट जी आपण म्हणतो, घरच्या घरी करता येण्यासारखी कोरोनाची टेस्ट ही आम्ही बनवली। खरं तर मी इथे केवळ मायलॅबचं प्रतिनिधित्व करतो आहे, आणि आमच्या यशात मायलॅबमधील आमचे सर्व सहकारी आणि त्यांच्या फॅमिलीज, कारण या सर्वांनी गेली 2 वर्ष अहोरात्र मेहनत केली, ज्यामुळे देशाला गरज असताना त्या वेळेलानुसार जे रिलेव्हंट होतं ते सोल्युशन आम्ही देऊ शकलो, आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही टीम मेंबरच्या फॅमिलीत कधीही रिझर्वेशन्स दाखवले नाहीत। हॅविंग अ डिस्रप्टिव्ह आयडिया, त्यासोबतच ते तुम्ही कसं एक्झिक्यूट करणार आहात त्याची विजन, आणि ते एक्झिक्यूट करू शकणारी टीम, हे जर असेल तर मग यश मिळणं तितकं अवघड नाही। मी मिलिंद कांबळे सरांकडे येतो। मिलिंद कांबळे सर, मुख्यतः तुम्हीही ज्या काळामध्ये उद्योजकतेला सुरुवात केली, त्या काळामध्ये नवी कल्पना घेऊन जाणं आणि एका वर्गाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, याच्या अडचणी तुम्ही बघितलेल्या आहेत। आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो वर्ग आहे, यासाठी म्हणून तुम्ही डिक्कीच्या माध्यमातून कसे प्रयत्न करताय? डिक्की स्थापन होऊन 16 वर्ष झालेली आहेत, आणि या 16 वर्षामध्ये आम्ही एक कंप्लीट इकोसिस्टम जी आहे सपोर्ट्सची ती उभी केलेली आहे। कुठलाही जो उद्योजक आहे किंवा स्टार्टअप आहे त्याला 3Mची आवश्यकता असते। जो फर्स्ट M जे आहे ते मार्केट। प्रत्येक स्टार्टअप हा एक ॲश्युअर्ड मार्केटच्या शोधामध्ये असतो, आणि तशाच प्रकारचं एक ॲश्युअर्ड मार्केट आम्ही या देशामध्ये अनुसूचित जाती जनजातीतले जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी निर्माण केलं। खूप आयडियाज आहेत, खूप पोटेन्शियल आहे, पण महाराष्ट्रातलं हे पोटेन्शियल अनटॅप आहे, कारण असे लोक आले पाहिजेत पुढे। त्याचबरोबर मेंटॉरिंग हे फार आवश्यक असतं। जसं यांना काही मेंटॉर्स मिळाले सगळ्या स्टार्टअप्सना, तसं एक मेंटॉरिंग निर्माण झालं पाहिजे, म्हणून मिनिस्ट्री ऑफ MSMEमध्ये एक नॅशनल SC/ST हब क्रिएट झालेला आहे, त्याचा चेअरमन मीच आहे। तर असे देशभरामध्ये 20 ऑफिसेस त्या SC/ST हबचे आहेत। गेले काही वर्ष इन्क्युबेटर्स ही भारत सरकारच्या कल्पनेतून सुरू झाली, पुणे विद्यापीठातही आपण ती सुरू केलेली आहेत। मुळात अनेकांना याची माहितीच नसते की इन्क्युबेटर आहेत तरी काय, यामधून कशी फॅसिलिटीज उपलब्ध होते, आणि जर माझ्याजवळ एखादी कल्पना असेल तर मी कल्पना मुळात इन्क्युबेटरपर्यंत कशी घेऊन जायची, ती रजिस्टर कशी करायची, थोडंसं मार्गदर्शन त्याबद्दल। कोणीही उद्योग चालू करतो तो येऊन सांगतो की माझं स्टार्टअप आहे, म्हणजे मला कुठून चालू करावं हेच कळत नाही।
तर अशा या कॉलेजेसच्या माध्यमातून आपण I2E कॉम्पिटिशनची संकल्पना आणली आणि यातून आपण काही ग्रासरूट इनोव्हेटर्स जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्या आर्किटेक्चर कॉलेजेस, फार्मसी, लॉ, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्या कॉलेजेसमधून आपण काही स्टार्टअप्सचं चयन करतो. 5 ते 6 हजार आयडियाज या प्लॅटफॉर्मवरती येतात आणि या 5-6 हजार आयडियाजमधून आपण साधारण 100 स्टार्टअप्स पुढे नेतो आणि त्यातून 35 ते 36 हे स्टार्टअप्समध्ये कन्वर्ट होतात. हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग जे फक्त कॉलेजेसवरती डिपेंडंट राहून काही इकोसिस्टम क्रिएट होणार नाही. दुसरा मार्ग आहे की पिचफेस्ट केले, हॅकॅथॉन्स केल्या आणि हॅकॅथॉन्स या मार्गातून सुद्धा आपल्याला काही चांगले स्टार्टअप्स आले. त्यांनी सुद्धा आपल्याकडे अर्ज केला आणि त्यांना मग आपण स्क्रुटनाईज केलं. आणि तिसरा मार्ग जो की सर्वसामान्य मार्ग आहे की एनी स्टार्टअप आयडिया घेऊन लोक आपल्याकडे अप्लाय करू शकतात. चौथा जो कांबळे सर आत्ता बोलले की मेंटर्स, ह्याचा खूप खूप मोठा रोल आहे. तर माझ्याकडे मी साधारण 100 मेंटर्सना ऑनबोर्ड केलं आहे. मी पुन्हा पाटील सरांकडे जातो. मुळात चुका कुठे होतात तुम्ही ज्यावेळेला VC फंड्ससाठी जात असतात त्यावेळेला, आणि काय काळजी ही स्टार्टअप्सने VC पर्यंत जात असताना घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं या टप्प्यावर? आमच्या अनुभवातनं मी सांगेल की RT-PCR टेस्ट कुणी भारतात बनवल्या नव्हत्या, त्यामुळे हे स्केलेबल किंवा सस्टेनेबल बिझनेस मॉडेल होऊ शकतं याच्यावर सहसा कुणाचा विश्वास बसायचा नाही. बट आय थिंक दॅट्स पार्ट ऑफ द प्रोसेस किंवा तो एक स्ट्रगलचा भाग आहे. वन नीड्स टू हॅव फेथ इन देअर बिझनेस मॉडेल, इन देअर बिझनेस आयडिया, आणि ऑफकोर्स समवन विल बिलीव्ह. म्हणजे नक्कीच तुमचं बिझनेस मॉडेल जर तेवढं व्हॅलिड असलं तर इन्व्हेस्टर्सचाही त्याच्यावरती फेथ बसतो. आणि जे आम्ही आमच्या सिच्युएशनमध्ये अनुभवलं, करोनाच्या माध्यमातून का होईना पण ती संधी मिळाली आणि मग त्यातनं आम्ही फंडिंग रेज करू शकलो. आज तुम्ही तिघही मान्यवरांनी वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जे स्टार्टअप फाउंडर आहेत त्यांना मदत करणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे, या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारे इनोव्हेटिव्हचे फाउंडर रितेश मलिक, मी थेट रितेशजी यांच्याकडे जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यासारखं जे तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान नवउद्योजकांना किती फायदेशीर ठरू शकतं, काय मत आहे तुमचं? मैं यहाँ पे एक चीज कहना चाहूंगा, लोगों को लगता है कि टेक्नोलॉजी की कंपनी बनानी चाहिए, वो एक गलत सोच है. टेक्नोलॉजी एक माध्यम है कस्टमर को ठीक तरीके से प्रोडक्ट और एफिशिएंटली बिजनेस मॉडल्स बनाना. तो इन सब चीजों का उपयोग हो सकता है. और अब मैं आपको इसको एक साधारण एग्जांपल से बताता हूँ. पहले जो ये हॉलीवुड की हाईफाई मूवीज आती थी, उसमें जितनी भी एरियल रिकॉर्डिंग होती थी वो सब एक हेलीकॉप्टर और एक कैमरामैन करता था हीरो की. अब वो दोनों की नौकरी खाई गई क्योंकि ड्रोन आ गया. तो ऐसे ही टेक्नोलॉजी की वजह से धीमे धीमे डिस्ट्रप्शन होगी और बहुत सारे ऐसे खर्चे जो लोग करते थे वो टेक्नोलॉजी के माध्यम से, इंडस्ट्री 4.0 के माध्यम से हट जाएंगे. रितेशजी, ग्रासरूट लेवलला म्हणजे तळागाळात ही स्टार्टअपची व्याप्ती वाढण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला प्रयत्न करता येतील? एंटरप्रेन्योरशिप का मतलब ये नहीं होगा कि आप अपना स्टार्टअप लॉन्च कीजिए. एंटरप्रेन्योरशिप का मतलब ये होगा कि कैसे आप फ्रीलांसर बन के अपने जीवन में अपनी आमदनी कमा सकते हैं. इतनी डिसरप्शन रोबोटिक्स के आने की वजह से हो सकता है गार्ड की नौकरी चली जाए. ऐसे ही बड़ी सारी टेक्नोलॉजीज आएंगी जो हमारी नौकरियां खा सकती हैं. और इसीलिए एंटरप्रेन्योरशिप हमें एजुकेशन लेवल पे पढ़ाना चाहिए. बचपन से एंटरप्रेन्योरशिप का एक माइंडसेट है, वो बच्चों को पढ़ाना चाहिए कि कैसे वैल्यू जनरेट करें. और जहां तक ग्रासरूट एंटरप्रेन्योरशिप की बात है, मुझे लगता है हमारे देश में जो वो 7.25 लाख गांव हैं, वहां पर एंटरप्रेन्योरशिप का सही सदुपयोग हो सकता है. माइक्रो एंटरप्रेन्योरशिप हमारे देश की बैकबोन बनेगी. आज हमारे पास ऐसे प्रॉब्लम्स हैं जो हमें खुद सॉल्व करनी चाहिए. हमारा मोबाइल इंटरनेट पेमेंट सिस्टम अमेरिका से 20 गुना ज्यादा बेहतर है. और ये बनाया किसने? एक ऐसे लड़के ने जो इलाहाबाद के गांव से आता है. तो मुझे लगता है ये अब जो सीमा है, जो पहले इंडस्ट्री लगाने के लिए 50 करोड़ 100 करोड़ रुपए चाहिए होते थे, इंटरनेट के माध्यम से 50,000 से 60,000 के अंदर आप एक आइडिया को एक्सपेरिमेंट करके लॉन्च कर सकते हैं. और वही हमारा जो देश है, जिसकी सबसे बड़ी प्रॉब्लम हमारा पॉपुलेशन है, वही हमारा सबसे बड़ा एसेट बन सकता है अगर हम एंटरप्रेन्योरशिप, माइक्रो एंटरप्रेन्योरशिप, विमेन एम्पावरमेंट एंड विमेन एंटरप्रेन्योरशिप
एंटरप्रेन्योरशिप के ऊपर फोकस करें और एक ऐसा देश बनाएं जो एंटरप्रेन्योरशिप को बहुत ज्यादा रिगार्ड करे और जो नौकरियां कंज्यूम करने वाला नहीं लेकिन नौकरियां निकालने वाला देश बने, वो देश बने जिसको हम बोलते हैं जॉब, नॉट एज जॉब सीकर्स बट एज जॉब क्रिएटर्स। और वो एक ही माध्यम से हो सकता है कि हम एज्युकेशन में एंटरप्रेन्योरशिप लेके आए। रितेशजी, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुमची ही माहिती, तुमचा जो सल्ला आहे तो मला वाटतं तरुणाईला एक वेगळी दिशा देणारा ठरणार आहे. धन्यवाद. राजपथ इन्फ्राकॉमचे प्रेसिडेंट जगदीश कदम यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे प्रेसिडेंट ललित गांधी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी व्यासपीठावर स्वागत करतो. डॉक्टर नितीन सर, मी तुमच्याकडे येतो. जर स्टार्टअपचा आपण जर हिस्सा पाहिला तर कॉम्प्युटिंग क्षेत्रानंतर 32% दुसरा आहे शिक्षण. म्हणजे शिक्षणामध्ये 29% स्टार्टअपची गुंतवणूक होते. स्टार्टअप पुढे येत आहेत. एवढं शिक्षणाचं महत्त्व आहे. तुम्हाला काय वाटतं की पुढे कशी आव्हानं आहेत? पुणे विद्यापीठ हे पब्लिक स्टेट युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे आपला जो कारभार आहे तो 3 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. पुणे, नाशिक, नगर. जवळजवळ 7.5 लाख विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतात आणि हे येणारे विद्यार्थी मोस्टली इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा वीकर सेक्शनमध्ये येत असतात. जेव्हा आम्ही चेन्नईचं IITचं त्यांचं जेव्हा सायन्स पाहिलं त्यावेळेला ती संकल्पना मला आवडली आणि म्हटलं की आपण कॅम्पसवर सुरू करू. साधारणपणे 2017-18ला मी कुलगुरू म्हणून जॉईन झालो आणि 18ला ते सेक्शन 8 कंपनी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून आपण सुरुवात केली. ही संकल्पना विद्यापीठाला नवीन होती की इथे कंपनी कशी काय चालू केली वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक 5 साधारणपणे व्हर्टिकल्स आपण चूज केले. त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते आपल्याशी अगदी ज्याचा कनेक्ट आहे, असं एक ॲग्रिकल्चर आहे, दुसरं जे आहे ते पाणी आहे, तिसरं जे ते हेल्थ केअर आहे. आपण कोविडच्या काळात बघितलं की किती व्हनरेबल होतं. आणि उरलेले 2 जे आहेत ते नवीन जे प्रकार आहेत ते इलेक्ट्रिकल मोबिलिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि ह्या संबंधी साधारणपणे बरेच ज्याला आपण बूट कॅम्प्स म्हणतो, मेंटॉरिंग, हॅकॅथॉन, याच्या माध्यमातून मुलांकडे संकल्पना खूप छान होत्या पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता आणि त्यांना कोणतरी तुझ्या मागे कोणतरी उभं आहे हे सांगणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं ते प्रोव्हाइड करायला आपण सुरुवात केली. आणि मला असं जाणवलं की साधारणपणे 3 वर्षाचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आज 40 स्टार्टअप्स आहेत आणि त्यातले बरेचसे त्यांचं कोलोकेशन कॅम्पसवरच आहे. आणि ज्याची सुरुवात मला असं वाटतं की साधारणपणे काही लाखामध्ये होती, तो काही कोटीमध्ये आज काम करतो आहे. आणि ह्यांना पुन्हा प्रमोट करत असताना मगाची जे आपण एक हे पाहिला त्याच्यामध्ये इंडस्ट्री 4.0 हा जो कन्सेप्ट आहे तो ॲक्च्युली काय आहे हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. म्हणून C4I4 सेंटर फॉर इंडस्ट्री 4.0 एक्सपिरियन्शियल सेंटर आपण त्याला कोलोकेशन कॅम्पसवरच दिलं. आज काय होतं की बरेच इंडस्ट्रीचे लोक, नेहमी सांगितलं जातं की अकॅडमी आणि इंडस्ट्री एकत्र आलं पाहिजे, पण फक्त या बोलाच्या गोष्टी राहतात, कागदावरच राहतात. तर जोपर्यंत तुम्ही इंडस्ट्रीला कॅम्पसवर आणत नाही आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांची सरमिसळ करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की बिझनेसच्या या संकल्पनाच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचं मूर्त स्वरूप येणार नाही. आणि त्यामुळं तो जो कनेक्ट सुरू झाला की आज टाटा असेल, वॅगन असेल किंवा मर्सिडीज असेल, यांचे सगळे लोक येऊन तिथे डिस्कशन डेलिब्रेशन्स होतात. त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्या आपल्याला कळतात आणि मग त्याच्यावर हे विद्यार्थी काम करायला सुरू करतात. साधारणपणे आम्ही 3 वर्षापूर्वी सुरुवात केली त्यावेळेला आम्ही कुठेच नव्हतो, पण यावर्षीचं जे रँकिंग आहे, अटल इनोव्हेशन रँकिंग म्हणून जे राष्ट्रीय पातळीवर चालतं, आपलं विद्यापीठ हे पहिल्या 10मध्ये 8व्या नंबरवर आहे. पहिल्यांदाच आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. त्याचं कारण म्हणजे की जो काही रिस्पॉन्स मिळाला आणि ज्या पद्धतीने विद्यार्थी काम करत आहेत, मला असं वाटतं की विद्यापीठामध्ये शिक्षणामध्ये यासंबंधी काम निश्चित झालं पाहिजे. त्या दृष्टीनं पुणे विद्यापीठ जे पावलं टाकत आहेत ती नक्कीच स्वागतार्ह आहेत. ललितजी, मोठ्या संस्था, मोठ्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या अशा मोठ्या संघटना असतील, संस्था असतील, त्यांनी नवउद्योजकांच्या पाठीशी राहायला पाहिजे. त्या दृष्टीने कसे प्रयत्न होताना तुम्हाला दिसते? नक्कीच तुमची अतिशय रास्त अपेक्षा आहे. तर महाराष्ट्र चेंबर आणि मॅजिक औरंगाबाद आम्ही जॉईंटली गेले 6 वर्ष या स्टार्टअप्सना प्रमोट करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर चालवतो आहे. महिलांसाठी स्पेशली डेडिकेटेड टू वुमन
एक्सलन्स सेंटर बनवतो आहे आम्ही, क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट. त्यामध्ये त्यांना स्टार्टअपसाठी सुद्धा असेल, रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा असेल, पण महिला आंतरप्रणरशिपला प्रमोट करण्यासाठी अशी 6 सेंटर आम्ही सुरू करतो आहे. आणि ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये बराच स्कोप आहे स्टार्टअप इंडस्ट्रीला. प्रोसेसिंगमध्ये अनेक नवीन नवीन संकल्पना आज येत आहेत आणि ते सक्सेस होत आहेत. तर 6 जिल्हे आम्ही निवडतो आहे. म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये 18 जिल्ह्यामध्ये 3 प्रकारचे आम्ही इन्क्युबेशन, क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंट आणि एक्सलन्सी सेंटर निर्माण करतो आहे, ज्या माध्यमातून आमच्या युवकांना नवीन इंडस्ट्रीसाठी, नवीन स्टार्टअपच्या त्यांच्या कन्सेप्टसाठी प्रमोशन मिळेल. आता यामध्ये जी मेन गरज आहे मेंटॉरशिपची. बिंग अ इंडस्ट्री अपेक्स बॉडी, आमच्याकडे हा मोठा रिसोर्स आहे मेंटॉरशिपचा आणि सगळ्या टाईपच्या इंडस्ट्रीचे एक्सपर्टीज आमच्याकडे आहे. हा पूल आम्ही तयार करतो आहे. जसं डिक्की आहे, फिक्की आहे, महाराष्ट्र चेंबर. आता जवळपास आम्ही ज्या 700 मुलांना स्टार्टअपसाठी प्रमोट केलं त्यातले 80 ॲक्च्युली सुरू झालेत आणि जवळपास 4200 विद्यार्थी या आमच्या सेंटर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना 1 वर्षाचं प्रशिक्षण आम्ही देतो आहे आणि इंडस्ट्रीला लागणारे एक्सपर्टीज हे सुद्धा आम्ही त्यामध्ये इम्बाईब केलेलं आहे. जगदीशजी, स्टार्टअप सुरू होण्यामध्ये, संख्या वाढण्यामध्ये आणि क्षेत्राची व्याप्ती वाढण्यामागे सरकारी धोरणं पण खूप लवचिक झालेली आहेत. नीती आयोगाच्या नियंत्रणाखाली खूप मदत केली जाते, नवयुवकांना संधी दिली जाते, त्यांच्या क्षमता ओळखून हे सगळं कारभार सुरू आहे. तर तुमचा काय अनुभव आहे? गेल्या 7-8 वर्षांपासनं या संदर्भामध्ये सरकारी रेड टेपिझम आपण जे म्हणू त्यामध्ये खूप सुधारणा करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. विशेषतः केंद्र शासनाने, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य त्यांचे सगळेच मंत्री, तर याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पावलं सकारार्थी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर राज्यातही तो प्रयत्न चालला आहे. पण एक दिसतं असं की तुम्ही जसं आता शेतीविषयक म्हटला किंवा शहरांमधली जी मुलं शिकतात आणि त्यांना काहीतरी करायची इच्छा असते त्यांच्या बाबतीत म्हटला, तर हे असं लक्षात येतं आहे आत्ता की प्रत्येक ठिकाणी स्टार्टअप्स करताना ते उद्योजक आपापल्या स्किल्सलाच डेव्हलप करून आपापल्या प्रयत्नातनं ते मोठे होण्याचा प्रयत्न करतात. विविध मुद्द्यांवर अगदी दिशादर्शक अशी माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण स्टार्टअपबद्दल आणि युनिकॉर्न्सबद्दल चर्चा करतो आहे, पण अनेक उद्योग जे अत्यंत छोटेखानी पातळीवर सुरू झाले आणि त्यांनी जागतिक रूप घेतलं, त्यातलं एक नाव म्हणजे पूना गाडगे अँड सन्स, ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर जागतिक पातळीवर स्वतःचा उद्योग वाढवलेला आहे, व्यापार वाढवलेला आहे. ते आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर अनिल सिंघवीजी हे शेअर मार्केटमध्ये VC फंड्सबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर सातत्यानं काम करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे की कशा स्वरूपामध्ये तुम्ही VC फंड्सपर्यंत पोहोचू शकता, कशा स्वरूपामध्ये तुमच्या आयडियाज ज्या आहे त्याचा प्रॉपर बिझनेस प्लॅन तुम्ही तयार करू शकता. आणि त्यासाठी म्हणून या दोघे मान्यवरांचं मी स्वागत या ठिकाणी करतो. मी सुरुवात करतो अनिलजींपासून. अनिल जी, मुख्य तौर पर इससे पहले भी हमने चर्चा की कि स्टार्टअप्स की आइडियाज़ तो बहुत आ रही है, कई सारे लोग कह रहे हैं कि मेरे पास बहुत अच्छी आइडिया है, पर ना ही प्रोटोटाइप होता है, ना ही उसका कोई बेस होता है, ना खुद सीड फंडिंग होता है. ऐसी स्थिति में अगर कोई चाहे कि उसे VC फंड चाहिए तो उसे क्या करना चाहिए और कितना सही है इस प्रकार से VC फंड के लिए जाना भी? अगर किसी को ये लगता है कि वाकई में बड़ा मुश्किल काम है कि आपके दिमाग में एक आइडिया है, उस आइडिया को एक बड़े बिजनेस के तौर पर उसको इम्प्लीमेंट करना, एग्जीक्यूट करना, तो ये थोड़ा सा पीछे जाएंगे. और अगर हम हमारे पेरेंट्स को पूछें या हमारे ग्रैंडफादर को पूछें कि बिजनेस करना कितना मुश्किल है, वो बोलेंगे अभी तुम्हारे ज़माने में तो बड़ा आसान है, हमारे ज़माने में मुश्किल था. आजकल एक्चुअली कहा जाए ना तो स्टार्टअप्स की मेंटरिंग करने के लिए पहले तो ये था कि अगर आपको कुछ आइडिया है और अगर कुछ काम करना है तो आपके कोई फ्रेंड, रिलेटिव, कोई पेरेंट्स वगैरह अगर बता दे तो ठीक, बाकी प्रोफेशनल एडवाइस तो कभी मिलती ही नहीं थी. कम से कम इस जनरेशन में ये है कि अगर आपके पास एक अच्छा आइडिया है, उस आइडिया को सुनने के लिए लोग हैं. पहले सुनते भी नहीं थे, अब सुनने के लिए लोग हैं. अगर आपके आइडिया में वाकई में दम है तो उस आइडिया में थोड़ी सी मेहनत करनी पड़ती है शुरुआत में, लेकिन बहुत सारे फंड्स हैं, बहुत सारी सरकार की स्कीम्स हैं जिसमें जाकर आप उनसे सीड फंडिंग ले सकते हैं. दिक्कत कहाँ है? दिक्कत ये कि अगर आपने
एक आइडिया को प्रॉपर तरीके से एग्जीक्यूशन प्लान में नहीं बनाया तो ही पैसा मिलने में मुश्किल है। ये अपनी माइंडसेट बनाने की ज़रूरत है स्टार्टअप्स को कि मैं किस तरह से काम करूँगा। सिर्फ ये कि मेरा आइडिया आ गया उसकी वजह से मुझे पैसा मिल जाए, वो नहीं होगा। आइडिया को एग्जीक्यूट आप कैसे करेंगे, अगर वो प्लान आपने सामने रखा तो पैसे की कमी नहीं है। पुण्यामध्ये अनेक उद्योग आहेत, अनेक स्टार्टअप्सच्या कल्पना आहेत आणि तुम्हीही एक मोठं उद्योग समूह म्हणून तुम्ही या आयडियाजकडे बघत असाल. तुम्ही कशा स्वरूपात बघतात? कारण तुमचा सेटल बिझनेस आहे, पण आज डायव्हर्सिफिकेशन प्रत्येकाला हवी आहे. तुम्ही या सगळ्या स्टार्टअप्सकडे, या नव्या कल्पनांकडे कसं बघता? हे आत्ताचे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना तर सॅल्यूट करायला लागेल, कारण की आज 200 वर्षाच्या जवळपास असलेली परंपरेचा आमचा उद्योग आहे. तो ज्या साईजचं व्हेंचर कॅपिटलचा विचार करत नाही, मार्केट कॅपिटलचा कॅपिटलायझेशनचा विचार करत नाही, मार्केट कॅप आपण म्हणतो, त्या कितीतरी पलीकडे जाऊन 2 नाही तर 3 वर्षापूर्वी आलेला एखादा माणूस, त्याचे आत्ता मायलॅबचं जर आपण उदाहरण घेतलं तर ती लोकं पोचलेली असतात. तर आयडिया क्लिक होणं आणि त्यातून रेव्हेन्यू जनरेट होणं, या 2 गोष्टी जेव्हा सायमल्टेनियसली होणार आहेत तेव्हा तो स्टार्टअप सक्सेसफुल व्हायला दुसरा काही गरजच नाही आहे. आमच्याबद्दल जर विचार करायचा झाला ज्वेलरी सेक्टरबद्दल, तर स्टार्टअप कशात येऊ शकतो, तर डिझायनिंगमध्ये येऊ शकतो, कॉस्ट्युम ज्वेलरीमध्ये येऊ शकतो, कारण तिथे भांडवल कमी लागणार आहे. प्रॉपर जर तुम्ही ज्वेलरीचं जर दुकान टाकायचं म्हटलं तर त्याला लागणारा जो कॅपिटल आहे ते खूप ह्यूज है. अनिल जी, जब बात कर रहे हैं हम फॉर्च्यून 500 कंपनीज़ की, तो कई पारिवारिक ऐसे उद्योग हैं जो इस लिस्ट में तो आ जाते हैं. हम स्टार्टअप की बात तो कर रहे हैं, पर स्टार्टअप का सक्सेस रेशो कितना है? अब आप जो स्टार्टअप वाला सवाल पूछे वो अब हम इन्वेस्टर्स के एंगल से बात करते हैं कि स्टार्टअप तो चलिए मेरे पास आइडिया है, मैं ये बिज़नेस करना चाहता हूँ, आप पैसे लगाइए. हम जब इन्वेस्ट, और मैं खुद इन्वेस्ट करता हूँ स्टार्टअप्स में, तो मैं जब इन्वेस्ट करता हूँ तो मैं ये देखता हूँ कि स्टार्टअप के एंगल के लेवल पर सबसे पहले आपको ये देखना है कि जिस आदमी पर आप पैसा लगा रहे हैं उसमें कितना दम है. बिजनेस का दम बाद में आता है, क्योंकि वो बिजनेस करेगा नहीं करेगा, कितना सक्सेसफुल होगा, कितना स्केल अप करेगा, वो तो सेकेंडरी चीज़ है. तो अगर कोई बंदा आपके पास आया और वो कहता है मेरे पास सर बहुत बढ़िया आइडिया, इस आइडिया में आप पैसा लगाइए, मैंने तो मैं कुछ आपको 4-5 सवाल ऐसे पूछने होते हैं जिससे आपको उसकी माइंडसेट समझ में आती है कि भाई ये मेरे को 5 या 10 लाख रुपए मुझसे लेके जाएगा, फिर उसके बाद नीलेश भाई के पास जाएगा, नीलेश भाई देखिए अनिल जी ने मुझे 10 लाख रुपए दिए, मेरा वैल्यूशन 50 लाख है, अब 5 करोड़ का वैल्यूशन आप और दोगे. 3 या 4 बार घुमाकर अगर उसको वैल्यूशन बनाकर ही निकलना है तो वैसे स्टार्टअप में हमें पैसा नहीं लगाना. सो इन्वेस्टर्स के एंगल से आप सोचेंगे तो वाकई में वो उस बिजनेस को 5, 10, 15 साल तक करना चाहता है क्या, है ना, तब तो उस बिजनेस में पैसा लगाने का मजा है. एक चीज़. दूसरी चीज़ जो है, कैश बर्निंग बिजनेस में पैसा नहीं लगाना. अगर देखो कोई हम तो इतने बड़े इन्वेस्टर है नहीं कि कोई ई कॉमर्स कंपनियों में पैसा डाल दें, हमारे बाद कोई और दूसरा डालेगा, तीसरा डालेगा, और आज नहीं 10 साल बाद कंपनी पैसा बनाएगी. इतने पैसे तो हमारे पास नहीं है. तो जो छोटे इन्वेस्टर्स हैं और जो स्टार्टअप्स में इन्वेस्ट करना चाहते हैं उनको ये देखना ज़रूरी है कि ऑपरेटिंग लेवल पर कम से कम कंपनियां नुकसान न करें, कि फ्री कैश फ्लो होना ही चाहिए. अगर कैश बर्निंग बिजनेस है तो एक दिन एक लेवल पे आने के बाद उनकी गाड़ी रुक जाएगी, अब पैसा चाहिए, और पैसा नहीं है तो जितना लगाया वो ख़त्म है. सो ये 2 चीज़ें हमें बहुत ध्यान में रखनी ज़रूरी. एक, जिस आदमी पर आप पैसा लगा रहे हैं वो वाकई में दमदार है क्या. एक और जो चीज़ है, जब हम देखते हैं स्टार्टअप्स में यंगस्टर्स आते हैं ज़्यादातर, है ना, 20 साल 22 साल 25 साल, एनर्जी बहुत है, ज़बरदस्त, ये कर देंगे, मतलब आसमान में सुराख कर देंगे, और ऐसे सब आते हैं. मतलब वो हम भी उस दौर से गुजरे हुए हैं और बड़ा जोश रहता है ना. अगर आप उसको 2 चीज़ ना ये बताओ कि देख मैंने मेरे एक्सपीरियंस से ये सीखा है, वो एक्सेप्ट करने और सुनने के लिए तैयार है कि नहीं. ये बहुत छोटी चीज़ें हैं लेकिन क्वालिटेटिव चीज़ें हैं. अगर समझो मैं मेरा एक्सपीरियंस बताना चाहता हूँ तो उसको तो अपने जोश में है, सुनना नहीं है, तो हम समझ जाते हैं कि भाई ये चलेगा नहीं लंबा. तो थोड़ा सा हमें जज करना होता है. और अगर कोई आपके एक्सपीरियंस से सीखने को तैयार है, हैंड होल्डिंग के लिए तैयार है, और वाकई में उसको सिर्फ वैल्यूशन गेम नहीं बनाना है, उसको अपने बिजनेस को बड़ा बनाना है, अपनी नेक्स्ट जनरेशन के लिए बिजनेस बनाना है, तो उसमें पैसा लगाना है. फॉर्च्यून 500 की कंपनी में ये शामिल होने जा रहे हैं,
तो जो कि आप मार्केट को बहुत नज़दीक से देखते हैं, आप कैसे देखेंगे इनके इस पूरी यात्रा को? लिस्ट कब करवा रहे हैं आपकी कंपनी? नहीं, सबसे बड़ी बात ये कि गाडगिल साहब ये बताएं आपका एक्सपीरियंस, क्योंकि जनरली मैंने कई सारे फैमिली बिजनेस देखे हैं, और फैमिली बिजनेसेस में होता है कि एक पीरियड के साथ वो ग्रो करने के बजाय धीमे धीमे कम होते जाते हैं, लेकिन आप उस बिजनेस को और बढ़ा रहे हैं। तो क्या आप ऐसा अलग करते हैं कि जो बिजनेस हर जनरेशन के साथ बढ़ता रहे? उसके पीछे क्या थॉट प्रोसेस है, कैसे करते हैं हम? एक तो 1998 तक ये फैमिली बिजनेस एकदम फैमिली बिजनेस जैसा ही चल रहा था कि स्टैंड अलोन शॉप्स थे, एक सांगली में था, एक पूना में था। 1998 के बाद में मैं ज्वाइन हुआ। मैं ऐसा नहीं बोलता हूँ मैंने ज्वाइन करके उधर कोई चेंज लाया, लेकिन इट मे बी द कोइंसिडेंस। From that year onward, I started saying them that you are n number of Gadgils are sitting at single place. Instead of n number of Gadgils should sit at n number of places and grow with the branches. ते त्यांना मान्य झालं कुठेतरी, आणि तिथून ते ब्रँचेस काढणं हे सुरू झालं 2001मध्ये. 2012पर्यंत एकत्रितपणे पुण्यात जे आलेला ग्रुप होता तो एकत्रितपणे काम करत होता. 6 शाखा होत्या. 2012 साली जनरेशन गॅपनुसार डिव्हिजन झालं. इट वॉज नॉट अ डिव्हिजन विथ द स्ट्रगल और काहीतरी प्रॉपर्टी वाटून घ्यायची अशा प्रकारे ते डिव्हिजन नाही झालं. इट वॉज अ जनरेशन गॅप. सो थॉट प्रोसेस ज्याची जशी आहे त्याप्रमाणे डिव्हिजन झालं. वी बिकम PN गाडगे अँड सन्स लिमिटेड, अदर ग्रुप बिकम PN गाडगे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड. सो आमचं जे होतं ते आमचं ध्येय एक होतं की वी शुड बी सेल्फ सफिशियंट फर्स्ट ऑफ ऑल, कारण की बॉरोड मनीवरती आपण किती दिवस काम करणार. सेपरेट होताना आमच्या 2 शाखा होत्या. नाऊ वी आर 29. सेपरेट होताना आमचा 300 कोटीचा टर्नओव्हर होता. नाऊ वी हॅव गॉट 2500 करोड. दिस इयर वी विल हॅव 5000 करोड बिकॉज वी हॅव ॲडेड बुलियन ॲज अ बिझनेस इन दॅट. तेव्हा आमचा 13 कोटी प्रॉफिट होता. लास्ट इयरला आमचा 130 कोटी रुपये प्रॉफिट होता. तेव्हा आमची 40 कोटी नेटवर्थ होती. आत्ता आमची 400 कोटी नेटवर्थ आहे. सो वी स्टार्टेड ॲक्युम्युलेटिंग. पण मी जेव्हा लिडरशिप म्हणून बघतो तेव्हा मी माझ्या टीमला सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत फायनान्स बघायला शिकवतो, की प्रत्येक गोष्टीमध्ये फायनान्स बघा, याचं रिपरकेशन काय येईल, कुठे कॉस्ट आहे, त्याच्या कॉस्टचे रिटर्न्स आहेत का. कारण देअर शुड बी रिटर्न टू द व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे. आपण जे खर्च करतो त्यातून काहीतरी जनरेट व्हायला पाहिजे. कंजूसी नाही आहे, पण थॉट प्रोसेस पाहिजे. काहीतरी खर्च करून टाकला, आहेत पैसे खर्च करून टाकले अशा प्रकारे नाही पाहिजे ते. तर त्या प्रकाराने तो बिझनेस करत गेलो. प्लस वी हॅव डेव्हलप इंटरनली सम हेजिंग मेकॅनिझम, की जे जनरली ज्वेलरी सेक्टरमध्ये ते सुद्धा फॅमिली ओन ज्वेलरी सेक्टरच्या कंपन्यांमध्ये बघितलं जात नाही. कारण आपण गोल्ड म्हटलं की एक MCXवर जाऊन गोल्डचे ट्रेडिंग करायचं हेज करण्याकरता म्हणून, किंवा बँकेमध्ये जाऊन GML घ्यायचं नॅचरल हेज म्हणून. त्यात मी लोकांना शिकवलं माझ्या टीममेट्सना की याच्यामध्ये डॉलर आणि रुपी पण आहे, तो तुम्ही शोधा. त्याच्यामध्ये फार छोट्या छोट्या प्रमाणावरती तुम्ही फार मोठ्या प्रमाणावरती पैसे ॲक्युम्युलेट करू शकता. आपल्याकडे जे गोल्ड आहे ते फक्त गोल्ड नाही आहे, ते डॉलर पण आहे. कारण की त्याचं डिनॉमिनेशन जे आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते डॉलरमध्ये होतं. इंडियात येताना इंडियन रुपीच्या रिलेशनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊन येतं. आणि सो वी इंटरनली डेव्हलप दॅट मेकॅनिझम की वी नीड टू हेज गोल्ड, वी नीड टू हेज डॉलर ॲट ॲप्रोप्रिएट टाईम. की डॉलर ओव्हर प्राईस झाला आहे तर डॉलर शुड बी सोल्ड, नॉट गोल्ड. गोल्ड डॉलर टर्ममध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये इन्फ्लेट झालं आहे, देन गोल्ड शुड बी सोल्ड, नॉट डॉलर शुड बी सोल्ड, डॉलर शुड बी बॉट. सो दिस इंटरनल मेकॅनिझम ठरवली. इंटरनल फायनान्शियल मॅनेजमेंट, इंटरनल टीम बिल्डिंग. आमची सुरुवातीला 6 जणांची टीम होती, आता 14 जणांची टीम आहे. 29 ब्रँचेस आम्ही हँडल करतो आहे. आम्हाला ब्रँचेस नवीन काढायची घाई नाही आहे अनलेस इट इज स्टॅबिलाइज. कारण 2 वर्ष कोरोनातली गेली तेव्हा आम्ही सक्सेसफुली ते सगळं मॅनेज करू शकलो. कोरोनाच्या काळात ते आमचं प्रॉफिट ग्रोथ होता, सेल्स ग्रोथ होता आणि रिटेन होता सगळ्याच्या सगळा स्टाफ विथ 100% पेमेंट ऑफ एव्हरी डे 365 days, नो कटिंग, इन ॲडव्हान्स. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीनं पाहणं, फायनान्सच्या दृष्टीनं पाहणं हे किती महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही गोष्ट करत असताना त्याचे परिणाम आर्थिक पातळीवर काय होणार आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि तोच मूळ मंत्र जो आहे तो मोडक सर देत आहेत. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या
पूर्ण माहितीसाठी म्हणून, कारण फक्त स्टार्टअपचा विचार करताना आयडियाचा विचार करावा लागणार नाही, तर त्याच्याबरोबर फायनान्सचाही विचार करावा लागेल आणि तोच मंत्र मुख्यतः तुम्ही दिला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मोडक सर तुमचे, अनिल जी आपके भी बहुत बहुत धन्यवाद. आप इस चर्चा में शामिल हुए इसलिए थैंक यू. थँक्यू. उद्योजकांची नगरी, उद्योगांची नगरी असं पुण्याला म्हणतात. मात्र पुणे शहराकडे ही दुनिया नेमकी कशी पाहतीये, हे जग नेमकं कसं पाहतंय, हे आपण जाणून घेणार आहोत. आणि सध्या त्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत डॉक्टर अपूर्व रंजन शर्मा, को फाउंडर वेंचर कॅटलिस्ट अँड 9 युनिकॉर्नचे ते को फाउंडर आहेत. आपण लगेचच त्यांच्याबरोबर चर्चा करूया. आप पुणे को स्टार्टअप की दुनिया में कहाँ देखते हो सर? आने वाले समय में भारत में टियर 2 टियर 3 सिटीज़ का स्टार्टअप्स का इकोसिस्टम का बहुत महत्वपूर्ण स्थान होने वाला है. पुणे उसमें एक अग्रणी स्टार्टअप सेंटर बन के निकल रहा है. यहाँ के SaaS कंपनियाँ, डीप टेक कंपनियाँ काफ़ी अच्छी हैं. हम लोग उनको काफ़ी कंपनियों में हमने इन्वेस्ट किया है. पुणे में एक स्टार्टअप कल्चर, वहाँ पे बहुत सारे इंक्यूबेशन सेंटर्स हैं, काफ़ी एक्टिव एंजल इन्वेस्टर्स भी हैं जो हमारे साथ भी इन्वेस्ट करते हैं. नए स्टार्टअप को वेंचर कैपिटलिस्ट के पास जाने से पहले कुछ चीज़ों का ध्यान रखना होता है, तो वो कौन सी चीज़ें हैं? किसी भी स्टार्टअप्स को अगर वो जब किसी एंजल इन्वेस्टर या वेंचर कैपिटलिस्ट के पास जाता है तो उसके पहले उसको अपना कम्युनिकेशन, अपने बिजनेस का कम्युनिकेशन काफ़ी क्लियर कर लेना चाहिए. बहुत सारे स्टार्टअप्स को हम जब ये क्वेश्चन पूछते हैं कि आप क्या बिजनेस करते हो, तो उसका पहला 1 लाइन बिल्कुल क्लियर नहीं होता है. उसकी वजह से उसका जो कम्युनिकेशन है ओवरऑल वो बराबर नहीं होता है. तो इसलिए मैं उसको हमेशा ये सजेस्ट करता हूँ कि जब भी आप किसी इन्वेस्टर के पास पैसा लेने के लिए जाते हैं तो आप अपनी प्रिपरेशन पूरी करके जाएं. आपका जो मेन वैल्यू प्रपोजिशन है बिजनेस का वो बिल्कुल क्लियर होना चाहिए आपके दिमाग में. आपका डिफरेंशिएटर पूरा क्लियर होना चाहिए. इसके अलावा आपका जो कॉम्पिटिटिव एनालिसिस और कौन से आपके बिजनेस का क्या कंपटीशन है इंडिया में वो बिल्कुल क्लियर होना चाहिए. और बाहर में आपके जैसी जो कंपनियां हैं, जो बड़ी कंपनियां हैं, उनके बारे में आपको पूरी इन्फॉर्मेशन होनी चाहिए. कॉम्पिटिटिव एनालिसिस इसको कहते हैं. इसके अलावा आपकी जो टीम है वो इस बिजनेस को करने के लिए सबसे अच्छी टीम क्यों है, इसका आपके पास आंसर होना चाहिए. और जब आपसे लास्ट क्वेश्चन पूछा जाए कि आपको पैसा क्यों चाहिए और कितने समय के लिए चाहिए या कितना चाहिए, तो उसकी भी आपको क्लैरिटी के साथ में आंसर रेडी होना चाहिए. दूसरे देशों से भारत के स्टार्टअप सेक्टर में निवेश को लेकर कितना भरोसा है? भारत की जो स्टार्टअप इकोसिस्टम में पिछले 2 साल में जो पोजीशनिंग बनी है वो एक सबसे ज़्यादा पोटेंशियल वाले देश की बन गई है. क्योंकि पिछले 2 सालों में भारत में अभी करीब 84 यूनिकॉर्न्स हो चुके हैं टोटल मिला करके, और पिछले 1 साल में करीब 44 नए यूनिकॉर्न्स आए हैं. जबकि केवल यहाँ पे 80,000 से 1 लाख स्टार्टअप्स हैं. बाकी देशों में जो कि आप अमेरिका को देखते होगे स्टार्टअप इकनॉमी है, वहाँ पे 10 से 15 लाख स्टार्टअप हैं. चाइना में 15 लाख स्टार्टअप्स हैं. उसके बीच में उनके पास में केवल 300 यूनिकॉर्न है और यहाँ पे चाइना में 250 यूनिकॉर्न है. इसके अलावा आपकी जो बाहर का पैसा है, पिछले कुछ सालों में 5 लाख करोड़ रुपए इंडिया में इन्वेस्ट हुआ है. उसकी वजह ये है यहाँ की स्टार्टअप की गुणवत्ता और रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट बहुत अच्छा दिया है. ठीक, खूप खूप धन्यवाद रंजन सर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तुम्ही दिलेल्या या टिप्स निश्चितच सगळ्यांसाठी उपयोगी पडतील. मनापासून धन्यवाद. कार्यक्रमात पुढे जाण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते डॉक्टर अभय जेरे यांना. तर चीफ इनोव्हेशन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहेत. हा जेव्हा स्टार्टअप प्रोग्राम चालू झाला आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की जर तुम्हाला लॉंग टर्म ही सगळी इकोसिस्टम सस्टेन करायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन करणे हे एक आहेच, पण त्यापेक्षाही पाइपलाइन ऑफ आयडियाज इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी क्रिटिकल. जर आत्ता आपण बघितलं तर भारतामध्ये 450 पेक्षा जास्त इन्क्युबेटर्स आहेत, ज्याला स्टार्टअप इन्क्युबेटर्स, ॲक्सेलरेटर्स असं म्हणलं जातं. पण तुम्ही जर त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस केलं तर वी कॅन सेफली से दॅट मोर दॅन 85% or 80% of these incubators
are running at 20%, 30%, 40% capacity. ह्याचा अर्थ काय की आपण इन्फ्रास्ट्रक्चर बनवलंय, बट वेर इज पाईपलाईन ऑफ आयडियाज. आणि ते जर आपल्याला निर्माण करायचे असेल, पाईपलाईन ऑफ आयडियाज जर करायचे असेल, तर इट नीड्स टू स्टार्ट विथ आवर एज्युकेशन. आणि त्यामुळे मिनिस्ट्रीनी 3 वर्षापूर्वी इनोव्हेशन सेल स्थापन केला. आणि मला माहिती नाही किती कंपनीजमध्ये चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहे, पण आज मिनिस्ट्रीमध्ये चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहे. मी मिनिस्ट्रीचा पहिला चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहे. आणि एक आता आम्ही होलिस्टिक अप्रोच या सगळ्याकडे घेऊन यायचा प्रयत्न करतोय. जेव्हा आम्ही स्टार्टअप शोधतो, एस्पेशली स्टुडंट लेड स्टार्टअप्स, फॅकल्टी लेड स्टार्टअप्स, तर तुम्हाला ऐकून फार आवडणार नाही, पण आपला इनोव्हेशन कोशंट प्रचंड लो आहे. म्हणजे ह्या वर्षीचा माझा असा अनुभव आहे की आम्ही 10,200 पेक्षा जास्त आयडियाजनी चालू केला होता स्क्रीनिंग. आणि आफ्टर 7 राउंड्स ऑफ स्क्रीनिंग वी कुड ओनली गेट 63 आयडियाज विच वी आर वर्थ टेकिंग फॉरवर्ड. आमच्याकडे 100 आयडियाज करता आत्ता फंडिंग आहे, पण तरीही आम्ही ते युटिलाइज करू शकत नाही आहोत. वी स्टार्टेड विथ 10,200. जर खरंच आपल्याला सस्टेन व्हायचं असेल तर आपल्याला डीप टेककडे गेलं पाहिजे. वी हॅव टू ॲक्च्युली कम अप विथ डिस्रप्टिव्ह आयडियाज, नाही तर आपण हे सस्टेन करू शकणार नाही आहोत. त्याकरता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणून आम्ही 10,000 प्रोफेसर्स ॲट हायर इन्स्टिट्यूट म्हणजे हायर एज्युकेशनसाठी आणि 50,000 टीचर्स स्कूल्समधून आत्ता आम्ही CBSEमध्ये चालू केलं आहे. वी आर ट्रेनिंग देम ॲज इनोव्हेशन अम्बॅसेडर्स. आणि त्याचं कामच असं आहे की तुम्ही मुलांच्या आयडिया मरू द्यायच्या नाहीत, तुम्ही त्यांना हँडहोल्ड करायचं, तुम्ही त्यांना सपोर्ट करायचं, तुम्ही त्यांना पुढे घेऊन जायचं. अँड वी आर ट्रेनिंग देम इन रियल गुड मॉड्यूल्स लाईक डिझाईन थिंकिंग, critical thinking, how to manage an IPR, how to handle an idea at pre-incubation level, incubation level, what are technology readiness levels. म्हणजे एखादी आयडिया कशी मूव्ह केली पाहिजे, एखादी टेक्नॉलॉजी कशी पुढे घेऊन गेली पाहिजे. आणि आत्ता सध्या आमचे 25,000 इनोव्हेशन अम्बॅसेडर्स ट्रेन झालेले आहेत. आम्ही इनोव्हेशन क्लब्स चालू केलेले आहेत, ज्याला आम्ही IICs म्हणतो, इनोव्हेशन काउन्सिल्स. आता तुम्ही 1,500 रुपयात 2,000 रुपयात IP फाईल करू शकता, जेव्हा पूर्वी त्याला 25,000 30,000 लागायचे. अँड नाव वी आर टेकिंग इट टू स्कूल्स ऑल्सो. सो एका बाजूला आपण युनिकॉर्न्स निश्चित सेलिब्रेट केले पाहिजेत, स्टार्टअप इकोसिस्टीम निश्चित सेलिब्रेट केली पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला वी ऑल्सो नीड टू वर्क विथ आवर यंगस्टर्स टू एक्सप्लोर हाऊ वी कॅन जनरेट ग्रेट आयडियाज, हाऊ वी कॅन टेक देम फॉरवर्ड. देन ओनली हा जो राईज प्रोग्राम आहे इट विल गेट कन्वर्टेड इन टू अ सस्टेनेबल राईज. अदरवाईज इट विल बी अ ब्लिप अगेन. सो आय होप की जी 24 तास आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर कोलॅबरेट करतील, जितके जास्तीत जास्त कोलॅबरेट करतील, आणि ही एक रोबस्ट सस्टेनेबल इकोसिस्टीम उभी राहील अशी मी प्रार्थना करतो. परत मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. झी 24 तास राईज स्टार्टअप टू युनिकॉर्न पावर्ड बाय माधोबा. स्पेशल पार्टनर LIC, घडी डिटर्जंट पावडर. एंटरटेनमेंट पार्टनर झी मराठी. इंडस्ट्रियल पार्टनर मशिया. नॉलेज पार्टनर पुणे विद्यापीठ. रोहित साने, माधवबा क्लिनिकचे आणि हॉस्पिटलचे MD आणि CEO, कार्डिओलॉजीमधले निष्णात डॉक्टर आहेत.
आयुर्वेद क्षेत्रामध्ये संशोधनाची मोलाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. 2 क्लिनिक आणि 1 हॉस्पिटल या माध्यमावर आपण आपला हा सगळा आता व्याप उभा केलेला आहे आणि या पद्धतीनं आपण हृदयरोगावर आयुर्वेदिक पद्धतीनं मात करण्यासाठी जी सुरुवात केलेली आहे, एक आता लिस्टेड कंपनीमध्ये त्याचं रूपांतर होत आहे. त्यामुळे स्टार्टअप ते IPO हा सगळा प्रवास नेमका कसा झाला याविषयी आम्हाला सांगा. सुरुवात करताना कधी हा विचार नव्हता केला की आपण IPOकडे जाणार आहोत करून. सुरुवात करताना जसं आत्ता तुम्ही म्हणालात की हो, आपण हॉस्पिटल पहिलं आपण खोपोलीला सुरुवात केलेलं 2006 साली आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युअली हळूहळू आपण वाढत गेलो आणि आज साधारण 274 क्लिनिक ऑल ओव्हर द नेशन आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, दिल्ली, छत्तीसगड अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आज आपले क्लिनिक्स आहेत, 2 हॉस्पिटल आहेत आणि ग्रॅज्युअली हळूहळू जसे ते पेशंट इम्प्रूव्ह होत गेले, जसं पेशंटने आपल्याला साथ दिली, पेशंटने हे क्लिअर दाखवून दिलं की आम्ही ह्या आयुर्वेदाच्या उपचारांनी भरपूर छान इम्प्रूव्ह होऊ शकतो, तर तेच हळूहळू इन्स्पिरेशन घेत आपण आज पुढे ह्या लेवलला पोचलेलो आहोत की फेब्रुवारीच्या आपण या 10 तारखेला आपला SME IPO आपण घेऊन येणार आहोत. सो ती जर्नी एक्साइटिंग होती, थ्रिलिंग होती, बरेचसे चॅलेंजेस होते. जसं आत्ता आपण स्टार्टअपवरनं आपण युनिकॉर्न बनण्याचे सगळ्यांचे स्वप्न असतात, तसंच IPO होण्याचं स्वप्न असतो. सो माझ्या या वयात मला IPOचं स्वप्न साकारताना मला बघू शकतोय मी, ते माझ्यासाठी भाग्य आहे असंच मी नेहमी पकडून चालतो. माधवबाग म्हणजेच वैद्य साने आयुर्वेद लॅब लिमिटेड. ग्रॅज्युअली असं आपण म्हणतो की नॉर्मली जे काही घडत जातं ते ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ह होणारी गोष्ट असते. पायाभरणी ऑब्व्हियसली पॅशन होतं मनात, कारण का बेसिक असं घडलेलं होतं की MBBS पासआउट झाल्यानंतर मी मॉडर्न मेडिसिनचा खूप चांगला इमर्जन्सी सर्जरी ह्याच्यात मला भयंकर आवड होती. पण जेव्हा कधी वडिलांकडनं आलेलं आयुर्वेदाचं ज्ञान होतं ते हळूहळू प्रॉस्पर करायचा प्रयत्न करत होतो. पण 2004 साली जेव्हा वडिलांना हार्ट अटॅक आलेला होता आणि 17 दिवस जेव्हा मी बाबांबरोबर त्या ICUमध्ये ॲज अ मेडिकल पर्सनल ॲज वेल ॲज अन अटेंडंट हे दोन्ही रोल मी निभावत होतो. 17 दिवस मी बाबांबरोबर त्यांच्या कॉटच्या बाजूला खालती झोपायचो मी रात्रीचा आणि तेव्हा नेहमी दरवेळेस कुठली इमर्जन्सी आली की मी मॅनेज करायचा प्रयत्न करायचो. पण ते 17 दिवस सगळं करूनसुद्धा मी बाबांना वाचवू शकलेलो नव्हतो आणि त्याच दिवशी मी ती शपथ घेतलेली होती की मी माझ्या वडिलांना नाही वाचवू शकलो तर आता बाकीच्या सगळ्यांच्या वडिलांना वाचवायचा नेहमी प्रयत्न करेन आणि त्यांना नेहमी सॉरी म्हणत राहायचा प्रयत्न करेन की मी तुम्हाला वाचवलेलं नाही तर मी बाकीच्यांना नक्की वाचवेन. ही एक पॅशन निर्माण होत गेली की माझ्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर त्या डॉक्टरांच्या विरुद्ध, त्या हॉस्पिटलच्या विरुद्ध बंड करावा किंवा दुसरा ऑप्शन त्या रोगाच्या विरुद्ध बंड करावा ज्या रोगांनी माझ्या वडिलांना खाल्लं. सो मी दुसरा ऑप्शन चूज केला. ते पॅशन हळूहळू वाढत गेलं, हळूहळू पेशंट बरे होत गेले, मला सॉरी म्हणण्याचा मौका मिळत गेला आणि माझा जन्म आता ह्याच्यासाठीच झालेला आहे हे गृहीत धरून मी आता पुढे चालतो. आणि ग्रॅज्युअली ते पॅशन जसं निर्माण होत जातं, आपल्या पॅशनला लोक आपल्याला जोडत जातात आणि हळूहळू हा कारवा वाढत गेला, हळूहळू पायभरणी होत गेली आणि आता मोठं स्कायस्क्रेपर बनतंय असं मला ते दिसतंय. क्या बात आहे. बाहेरून कधीच आपण व्हेंचर कॅपिटल हे फंडिंगकडे तुम्ही गेला नाहीत आणि तुम्ही सगळं हे मॅनेज स्वतः केलं. तर थोडंसं फायनान्स मॅनेजमेंट विषयी जे इथे नवउद्योजक जमलेले आहेत त्यांना सुद्धा टिप्स मिळतील, जे आपल्याला ऐकतात झी 24 तासवर त्यांनाही टिप्स मिळतील. फायनान्स मॅनेजमेंट ही खूपच मोठी गोष्ट आहे खरी. बरेचसे CFO वगैरे आपल्याकडे कामाला असतात. पण माझं म्हणणं नेहमी एवढंच असतं की दिवसाची बॅलन्स शीट बनली पाहिजे, दिवसाचा P&L प्रॉफिट अँड लॉस बनला पाहिजे की आज माझ्याकडे किती आले खिशात, आज माझ्या खिशातून बाहेर किती गेले. हे जर क्लिअर डोळ्यासमोर असेल तर आपल्याला माहिती आहे की आपला जो मराठी माणसाचा आपला विचार असतो की आपण जितकं कमवतोय त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू नये. आणि फायनान्स मॅनेजमेंट ही भयंकर खूप मोठी गोष्ट आहे. पण एक मेडिकल म्हणजे मी थोडक्यात मेडिसिनला का गेलेलो होतो, MBBSला का, कारण का मला गणितांचा मला बिलकुल आवड नाही म्हणून मी मेडिसिनला गेलेलो होतो. पण नंतर जर समजतं की हे दुनियाच जी आहे ही गणितांची आहे, सो त्याच्याशिवाय कुठेही पळू शकत नाही. सो ॲट द एंड ऑफ द डे फायनान्स मॅनेजमेंट ॲक्च्युअली जर मला विचारलं तर मला काहीही येत नाही. मला फक्त एवढं येतं की आतमध्ये किती आले आणि बाहेर किती गेले ह्याच्यावर लक्ष ठेवलं, आपले पाय चादर जितकी आहे तेवढेच पाय पसरवले तर आपण छान सगळं विदाऊट एनी फंडिंगसुद्धा गोष्टी आपण
करू शकत असतो. ओके, तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान तुम्ही सगळी माहिती दिली, त्याबद्दल खूप मनापासून आभार. आणि वैद्य साने आयुर्वेद लॅब लिमिटेडचा 10 तारखेला तुम्ही म्हटलात तसा आयुर्वेद संस्थेचा हा IPO येतोय. आपल्याला यासाठी बेस्ट ऑफ लक आणि निश्चित खूप छान प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करते. मनापासून धन्यवाद. थँक्यू. झी 24 तासचे बिझनेस हेड आणि मुख्य संपादक निलेश खरेश सरांना मी स्टेजवर आमंत्रित करते. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, संसदीय स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रवीण के मेहता, DRDOचे शास्त्रज्ञ, डायरेक्टर जनरल AC आर्मामेंट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंग सिस्टम. तसंच मी आमंत्रित करते व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचे आवडते दिग्दर्शक महेश मांजरेकर सरांना, तसंच आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री रिंकू राजगुरू. आणि आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करतो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी बोलावतीये श्री निलेश नरेश पाटील यांना. निलेश नरेश पाटील निल्स एंटरप्राइजचे संस्थापक आणि CEO. 10 वर्षांहून अधिक काळ ते शेअर बाजारात ट्रेडिंग करतायत, तर 5 वर्षांहून अधिक काळ ते विद्यार्थ्यांना शेअर बाजाराचं ट्रेनिंग देत आहेत. आज तागायत त्यांनी 15,000हून अधिक विद्यार्थ्यांना शेअर बाजाराचं ट्रेनिंग दिलंय. त्यासाठी 1,000हून अधिक चर्चासत्रांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेच, शिवाय लाईव्ह ट्रेडिंग कसं करावं हे देखील उदाहरणासह दाखवून दिलं. त्यांनी दिलेल्या टिप्सनुसार कुणाला फायदा झाला नाही तर फी परत करण्याचं वचनही ते विद्यार्थ्यांना देतात. पुढच्या पुरस्कारार्थींना बोलवते डॉक्टर अतुल विजयकुमार वडगावकर. डॉक्टर अतुल विजयकुमार वडगावकर विजय नर्सिंग होमच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल राज्य तसंच केंद्र सरकारनं घेतली. कोरोनाच्या महामारीत ओपन क्लिनिक ही संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबवली. 30,000हून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार केले. दिवसाला 1,000हून अधिक रुग्णांच्या CBC, CRP, छातीचा एक्स-रे अशा विविध चाचण्या त्यांच्या क्लिनिकमध्ये होतात. गावखेड्यात त्यांनी 100हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले. ज्या लोकांना ऑक्सिजनची गरज होती त्यांच्यावर घरच्या घरीच उपचार केले. पहिल्या लाटेत पल्स ऑक्सिमीटरची गरज असताना त्यांनी अनेक रुग्णांना स्वखर्चानं पल्स ऑक्सिमीटर वाटले. कोरोना लस नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृतीचं कामही त्यांनी केलं. पुढच्या पुरस्कारार्थींकडे सर्वेश दयाल. सर्वेश दयाळ किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे कॉर्पोरेट मार्केटिंग प्रमुख. आंतरराष्ट्रीय कोयल ब्रँडची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळतात. ऊर्जा निर्मिती, औद्योगिक इंजिन्स, सुटे भाग आणि सेवा क्षेत्रात कोयल आपली सेवा पुरवते. वरुणा वॉटर पंपच्या संचालक मंडळात उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ते सांभाळतायत. 2012 पासून कोयलला ग्राहकांशी डिजिटल स्वरूपात जोडण्यात दयाळ यांनी मोलाचा वाटा उचलला. आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी किर्लोस्कर इंजिन्स अँड जनसेट्स, फिलिप्स, ड्युलेक्स पेंट्स, लाफार्ज सिमेंट अशा विविध नामांकित ब्रँड्सची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. आमंत्रित करते राहुल पाटील मायलॅब. राहुल पाटील मायलॅबचे CEO आणि संचालक. 2009-10 मध्ये स्वाईन फ्लूची साथ आली आणि ही साथच मायलॅबच्या शोधाची जननी ठरली. मायलॅब कंपनीनं 2014-15 मध्ये साथीच्या रोगावरील टेस्टिंग किट्स बनवायला सुरुवात केली.
शैलेंद्र कवाडे आणि हसमुख रावळ या दोघांची ही मायलॅब कंपनी. कोरोना महामारी आली आणि मायलॅबचं अस्तित्व ठळकपणे जगासमोर आलं. कोविसेल्फ सारख्या फास्ट अँटीजन टेस्टिंग किटची गरज भासू लागली. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लॅबमध्ये दिवसाला 10,000 टेस्टिंग किट्सचं उत्पादन सुरू झालं. जगभरात अशी किट्स बनवण्याची परवानगी केवळ 9 कंपन्यांना आहे. त्यातील भारतातील ही एकमेव कंपनी मायलॅब. पुढच्या पुरस्कारांकडे जातोय. उमेश वाघधरे, फाउंडर आणि MD अरिस बायो एनर्जी. उमेश वाघधरे, अरिस बायो एनर्जीचे संस्थापक आणि MD. हॉटेलमध्ये वाया जाणारं खाद्यतेल गोळा करून त्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचं काम अरिस बायो एनर्जी कंपनी करते. ऑगस्ट 2018 मध्ये उमेश वाघधरे यांनी ही कंपनी सुरू केली. UK मधील ग्रीन फ्युएल्स कंपनी सोबत अरिस बायो एनर्जीनं जॉईंट व्हेंचर केलंय. देशभरातील 5 राज्यांमध्ये कंपनीच्या शाखा आहेत. तब्बल 500 किलो लिटर खाद्यतेल साठवण्याची कंपनीची क्षमता आहे. हॉटेलमध्ये वाया जाणारं खाद्यतेल कंपनी जमा करते. त्याच्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यापासून बायोडिझेल तयार केलं जातं. BPCL सारखी कंपनी त्यांची ग्राहक आहे. लवकरच रायगडमध्ये पहिली रिफायनरी सुरू करण्याचा कंपनीचा संकल्प आहे. पुढच्या पुरस्कारार्थींकडे जाते. रिव्हॅम्प मोटोचे जयेश टोपे, प्रितेश महाजन आणि पुष्कराज साळुंखे. रिव्हॅम्प मोटो, जयेश टोपे, प्रितेश महाजन आणि पुष्कराज साळुंखे या तरुणांनी सुरू केलेली ही स्टार्टअप कंपनी सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेतून शिक्षण घेतलेले हे तरुण त्यांनी खास हेवी ड्युटी इलेक्ट्रिकल व्हेकल तयार केलंय. वाहनांवर योग्य पद्धतीनं माल लादलेला नसतो, त्यामुळे अपघात होतात. नेमका हाच धोका ओळखून या तरुणांनी हे बहुउपयोगी वाहन तयार केलंय. या वाहनावर माल लादून त्याची अगदी सहजपणे ने-आण करता येणं शक्य झालंय. 2026 पर्यंत अशा 2.5 लाख मालवाहू ई-बाईक तयार करण्याचं या तरुणांचं स्वप्न आहे. ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे, एक्सलन्स इन रूरल अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर फायनान्स. ॲडव्होकेट जनार्दन बोत्रे, शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष. शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामगारांसाठी हक्काचं आर्थिक पाठबळ म्हणजे शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी. लहानशा गावातून त्यांनी सोसायटीची सुरुवात केली. आता महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सोसायटीचा विस्तार झाला. संस्थेची आर्थिक उलाढाल 400 कोटींवर पोहोचली आहे. अर्थक्षेत्रातील डिजिटल बदल सर्व शाखांमध्ये रुजवत ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी होम सर्व्हिस हे शिवसमर्थ मल्टीस्टेटचं खास वैशिष्ट्य. अर्थकारणासोबतच सामाजिक दायित्व जपत सोसायटीच्या वतीनं विविध समाजोपयोगी उपक्रम देखील राबवले जातात. चक्रधर बोरकुटे. चक्रधर बोरकुटे ई इनोव्हेशन टेक्नॉलॉजीचे संचालक. त्यांनी बनवलेला कृषीमित्र सॉइल सेन्सर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतोय. पिकांना, उद्यानांना वेळेत पुरेसं पाणी देण्यासाठी हा सेन्सर उपयोगी ठरतो. त्यामुळे पाणी, वीज, मजूर या घटकांची बचत होते. या सॉइल सेन्सरची सिस्टम पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे आणि वायरलेस आहे. सॉइल सेन्सरद्वारे वॉटर वॉल्व उघडतो किंवा बंद होतो. हाताळण्यासाठी सोपं आणि मोठ्या क्षेत्रासाठी उपयुक्त असं हे यंत्र आहे. सॉइल सेन्सर जमिनीतील आर्द्रतेची नोंद घेऊन तो डाटा वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून पाठवतो.
IoT तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प तयार करण्यात आलाय. या स्वयंचलित सिंचन प्रणाली प्रकल्पाला नाबार्डचंही सहाय्य लाभलंय. पुढचे पुरस्कार्थी आहेत सारथी एज्युकेशन. सारथी एज्युकेशन राहुल मिसाळ, प्रदीप पाटील आणि ज्ञानेश्वर वराडे या संचालकांनी स्थापन केलेली ही संस्था बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन परीक्षांच्या तयारीसाठीचं विश्वसनीय नाव. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी संस्थेच्या प्रशिक्षकांनी आपली नोकरी सोडली. 2019 या वर्षी त्यांनी या संस्थेची स्थापना केली. ऑगस्ट 2021 पासून गेल्या 6 महिन्यात सारथी एज्युकेशन संस्थेनं 150हून अधिक अधिकारी आणि क्लार्कना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. वर्षभरात ही संख्या 300च्या घरात जाईल असा अंदाज आहे. मेहनत तुमची, सारथ्य आमचं असं म्हणत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीकडे नेण्याचं काम हे सारथी करतायत. Z24 तास राईज स्टार्टअप टू युनिकॉर्न पॉवर्ड बाय माधोबा. स्पेशल पार्टनर LIC, घडी डिटर्जंट पावडर. एंटरटेनमेंट पार्टनर झी मराठी. इंडस्ट्रियल पार्टनर मशिया. नॉलेज पार्टनर पुणे विद्यापीठ. पराग सुभाष अहिरे. पराग सुभाष अहिरे पद्मश्री बिल्डर्सचे चेअरमन आणि MD. सिव्हिल इंजिनियर असलेले अहिरे 2007 पासून बांधकाम व्यवसायात आहे. त्यांनी अनेक रो हाऊसेस, फ्लॅट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स उभारले. कोरोना काळात त्यांनी ग्राहकांना 100% कॅशबॅकची ऑफरही दिली. आम्ही घर पण देतो आणि घराचे पैसे पण देतो ही त्यांची टॅगलाईन सध्या गाजतीये. घरांच्या सुरक्षेसाठी व्हिडिओ डोअरबेल, फायरवॉल सिस्टम, स्मार्ट लॉक आणि होम सिक्युरिटी सिस्टम ते उपलब्ध करून देतात. किचन ट्रॉली, ॲक्वागार्ड, सोलार सिस्टम, फर्निचर अशा सुविधा देखील त्यांची कंपनी ग्राहकांना देते. मुलींना शिक्षण, गरिबांना अन्नदान, गरजूंना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप असे सेवाभावी उपक्रमही ते राबवतात. पुढचे पुरस्कार्थी आहेत संतोष शेडगे आणि दिलीप जैन. संतोष शेडगे आणि दिलीप जैन जेनेरिक प्लस फार्मसीचे संचालक. सेल्स, मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन अशा क्षेत्रातला 27 वर्षांचा अनुभव संतोष शेडगे यांच्या पाठीशी आहे. बजाज अलायन्स, टाटा AIA, रिलायन्स निपॉन लाईफ इन्शुरन्स आणि एडलेविस टोकियो अशा विविध कंपन्यांसोबत त्यांनी काम केलं. तर 16 वर्षांचा अनुभव असलेले दिलीप जैन जॉनली फार्मास्युटिकल्स कंपनीत कार्यरत होते. तुर्तास जेनेरिक प्लस फार्मसीला देशातील सर्वात मोठी जेनेरिक औषधांची फ्रँचायझी बनवण्यासाठी शेडगे आणि दिलीप जैन यांचे संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानांच्या जनौषधी योजनेतून प्रेरणा घेऊन पुढच्या 5 वर्षात देशभरात 10,000 दुकानं उघडण्याचा त्यांचा संकल्प आहे. सचिन पंढरीनाथ मलगुंडे. सचिन पंढरीनाथ मलगुंडे जय मल्हार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि MD. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात ढोकसांगवी या गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपण गरिबीत गेलं. जेमतेम 10वी पर्यंत शिकता आलं. त्यानंतर सचिन यांनी बंधू सुहास मलगुंडेंच्या साथीनं जय मल्हार उद्योग समूहाची स्थापना केली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत 10 छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले. यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
विविध उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी आपली भरारी सुरू ठेवली आहे. आपण एका उद्योजिकेला आमंत्रित करूया व्यासपीठावर. वंदना सुरेश पोटे. वंदना सुरेश पोटे गायत्री इंडस्ट्रीजच्या संस्थापिका आणि MD. अहमदनगर जिल्ह्यातील जातेगावमध्ये शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेलं. गरिबीमुळे जेमतेम दुसरीपर्यंत शिक्षण घेता आलं. लग्नानंतरही त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. आयुष्यात संघर्ष जणू त्यांच्या 5वीलाच पुजलेला होता. त्याच संघर्षाच्या बळावर त्यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात गायत्री इंडस्ट्रीज नावाचा उद्योग उभारला. शेकडो तरुण तरुणींच्या हाताला रोजगार दिला. यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. त्यांच्या प्रगतीची घौडदौड जोमानं सुरू आहे. स्वप्नील अरुणराव गायकवाड. स्वप्नील अरुणराव गायकवाड गायकवाड डेअरीचे संस्थापक आणि MD. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वेटरनरी डिप्लोमा केला. त्याचवेळी त्यांनी उद्योग व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. 2008 साली त्यांनी चाकण औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑटो इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना केली. महिंद्रा, टेल्को सारख्या नामांकित कंपन्यांसोबत काम केलं. त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो दूध व्यवसायाकडे. गायकवाड डेअरी नावानं त्यांनी स्वतःचा डेअरी प्रॉडक्ट्स बनवण्याचा उद्योग सुरू केला. पुणे शहरासह ग्रामीण भागात गायकवाड डेअरी समूहानं अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पुढचे पुरस्कार्थी जगदीश कदम. जगदीश कदम राजपथ इन्फ्राकॉन कंपनीचे चेअरमन आणि MD. BE इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी राजपथ इन्फ्राकॉनची स्थापना केली. राज प्रमोटर्स अँड सिव्हिल इंजिनियर्स, राज इन्फ्रास्ट्रक्चर आणि राजमार्ग अशा विविध कंपन्यांचेही ते संचालक आहेत. 500 कोटींची उलाढाल त्यांच्या कंपन्या करतात. महाराष्ट्रातील रस्ते आणि कृषी क्षेत्रातले सिंचन प्रकल्प, बंधारे उभारण्यात त्यांच्या कंपनीचं मोलाचं योगदान आहे. 24 तासात 39 किलोमीटरचे कॉन्क्रीट रस्ते उभारण्याचा विक्रम राजपथ इन्फ्राकॉनच्या नावावर नोंदला गेलाय. जगदीश कदम हे दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमनही आहेत. दररोज 7000 मेट्रिक टन साखरेचं उत्पादन आणि 18 मेगावॅट वीज निर्मिती या कारखान्यात होते. पुरस्कारासाठी आधी मी आमंत्रित करते आहे रोहित साने यांना, माधवबाग क्लिनिकचे MD आणि CEO. आणि पुढच्या पुरस्कार्थी आहेत सारिका कुलकर्णी पाठक. एका वेगळ्या क्षेत्रातला हा पुरस्कार आहे. केसा ग्रीनटेक फाउंडर आणि CEO आहेत सारिका कुलकर्णी पाठक. सारिका कुलकर्णी पाठक क्रेसा ग्रीनटेकच्या संस्थापिका आणि CEO. पर्यावरणाचं संतुलन टिकवण्यासाठी विविध शास्त्रज्ञ आणि उद्योजक आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे क्रेसा ग्रीनटेकचं हे नाविन्यपूर्ण उत्पादन. गरम पाण्यात पूर्णपणे विरघळणारा सॅनिटरी नॅपकिन या कंपनीनं तयार केलाय. एकदाच वापरात येणारा साधारण सॅनिटरी नॅपकिन डिकंपोज व्हायला तब्बल 800 वर्ष लागतात. शिवाय सुमार दर्जाच्या सॅनिटरी नॅपकिनमुळे 40% मुलींना आणि 80% महिलांना मूत्राशयाचे आजार होतात.
मात्र क्रेसा ग्रीन टेकचा सॅनिटरी नॅपकिन अगदी काही वेळात गरम पाण्यात नष्ट होतो. तसंच त्याच्या वापरामुळे आजारांचा धोकाही कमी होतो. फिजिक्स फोरमचे डिरेक्टर अभिजित पेशकर आणि विजय थोरात यांना मी आमंत्रित करते व्यासपीठावर. प्राध्यापक अभिजित पेशकार आणि विजय थोरात फिजिक्स फोरमचे संचालक, दोघेही पेशानं इंजिनियर. पेशकार हे BE इलेक्ट्रिकल तर थोरात हे IIT मंडीमधून बीटेक झालेले. 11वी पासून दोघं एकमेकांचे मित्र आहेत. आपल्या शैलीतून आणि प्रयोगातून फिजिक्स सारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना सोपा करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा. फिजिक्स फोरमच्या माध्यमातून औरंगाबाद मधल्या मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या असंख्य विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी 12वी विज्ञान फिजिक्सचा संपूर्ण कोर्स व्हिडिओच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिला. पुढच्या पुरस्काराकडे जातोय आपण. मेहबूब खान. मेहबूब खान कार्टर्स ब्लू रेस्टॉरंट चेनचे संस्थापक आणि मालक. केवळ ब्लूच नव्हे तर मिंगमॅन चायनीज रेस्टॉरंट्स आणि मासिमो पिझेरिया या हॉटेल्सची उभारणीही मेहबूब खान यांनी केली. मुघलई आणि लेबनीज खाद्यपदार्थ ही त्यांच्या रेस्टॉरंटमधील खासियत. 2007 साली त्यांची ही खाद्यभ्रमंती सुरू झाली. वांद्र्यासारख्या उपनगरात त्यांनी छोटं हॉटेल सुरू केलं आणि बघता बघता त्यांच्या उद्योगाचा विस्तार झाला. इटालियन आणि चायनीज खाद्यपदार्थांची रेस्टॉरंट त्यांनी सुरू केली. मुंबईकरांच्या जिभेवर कॉन्टिनेंटल स्वाद पोहोचवला तो मेहबूब खान यांनीच. उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ किफायतशीर किमतीत मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याची त्यांची ही सेवा अविरत सुरूच आहे. अनिल माने. अनिल माने ऑनलाईन नेताचे संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर. सांगली जिल्ह्यातील कोळे गावातील सामान्य ऊसतोड कामगाराच्या घरात त्यांचा जन्म झाला. नातेवाईकांकडे राहून त्यांनी इंजिनिअरिंग आणि MBAचं शिक्षण पूर्ण केलं. सध्याच्या डिजिटल युगात लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांच्यातील दरी कमी करण्यासाठी राजकीय नेत्यांना ऑनलाईन व्यासपीठावर आणण्यासाठी त्यांनी ऑनलाईन नेता सॉफ्टवेअर आणि ॲप तयार केलं. राज्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, आमदार, खासदार तसंच बार काउन्सिल निवडणुकीतील उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. देशातील 1 लाखाहून अधिक लोक सध्या ऑनलाईन नेता सॉफ्टवेअर आणि ॲप वापरतायत. पुढचे पुरस्कारार्थी नरेंद्र गोयल. नरेंद्र गोयल श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक. पुण्यात या कंपनीचं मुख्यालय आणि प्लांट आहे, तर मुंबईत कंपनीची शाखा देखील आहे. महिंद्रा पॉवरओलसाठी जागतिक दर्जाच्या जनरेटर सेट निर्मितीचं काम त्यांची कंपनी करते. कमीत कमी इंधन वापरणाऱ्या, कमी मेंटेनन्स असणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या डिझेल जनरेटर्सची निर्मिती हे कंपनीचं खास वैशिष्ट्य. त्याशिवाय बॅकअप पॉवर, रूफटॉप सोलर पॅनल्स, गॅस पॉवर जनरेटर्स, ड्युअल फ्युएल पॉवर जनरेटर्स आणि ऑक्सिजन जनरेटर्स निर्मितीचं काम देखील श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर कंपनी करतेय. डॉक्टर नितीन कदम यांना मी आमंत्रित करते स्टेजवर. प्रोफेसर डॉक्टर नितीन कदम वाईच्या दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष. मल्टिपल इंटेलिजन्स आणि करिअर यांची सांगड घालत नितीन कदम यांनी दिशा अकॅडमी उभारली.
गावाच्या मातीतून थेट राज्य आणि देश पातळीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भरारीला दिशा देण्याचं काम या अकॅडमीनं केलं. IIT, JEE, नीट आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी इथं करून घेतली जाते. दिशा पब्लिक स्कूल, दिशा ज्युनियर कॉलेज, दिशा स्टडी सेंटर या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात. शिक्षणातील सामाजिक दायित्व स्वीकारत कदम यांनी विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली. भविष्यात व्यापक संशोधन प्रकल्प उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. पुढचे पुरस्कार्थी प्राध्यापक डॉक्टर राजेराम प्रभू घावटे. प्राध्यापक डॉक्टर राजेराम प्रभू घावटे, गंगा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील कोहकडी नावाच्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गरिबीत गेलं. मोलमजुरी करून त्यांनी PhD पर्यंतचं उच्च शिक्षण घेतलं. अर्थशास्त्र विषयात PhD घेतली. तब्बल 20 वर्ष कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर घावटे यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रसाद फिटनेस, गंगा कन्स्ट्रक्शन्स, गंगा पेट्रोलियम आणि राम बायोटेकची स्थापना त्यांनी केली. ज्ञानगंगा इंटरनॅशनल एज्युकेशन स्कूल सारखी नावाजलेली शिक्षण संस्था त्यांनी उभी केली. पुढचे पुरस्कार्थी डीप टेकचे आशुतोष पाठक. डॉक्टर अमित खरात, डीप टेकचे सहसंस्थापक. अजित पाटील यांच्या साथीनं त्यांनी डीप टेकची स्थापना केली. पुण्यातील बाणेरमध्ये या कंपनीचं मुख्यालय. रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा गाढा अभ्यास असलेल्या डॉक्टर अमित खरात यांनी या तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत. विविध रुग्ण, हॉस्पिटल्स आणि रेडिओलॉजिस्टना त्याचा फायदा होतोय. सध्या रेडिओलॉजिस्टची कमतरता जाणवतेय, त्यामुळे रोगाचं निदान होण्यास विलंब लागतो. हे टाळण्यासाठी गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी रेडिओलॉजी सेवा उपलब्ध करून देण्यास डीप टेक कटिबद्ध आहे. TB उपचारांमध्ये रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं श्रेय डीप टेकला जातं. जुगाडू कमलेश अर्थात कमलेश घुमरे. कमलेश घुमरे KG ॲग्रोटेकचे संस्थापक. जुगाडू कमलेश ही त्यांची खरी ओळख. कमलेश यांनी कीटकनाशक फवारणीसाठी उत्तम पर्याय शोधून काढला. साधारणपणे शेतकरी पाठीवर फवारणी यंत्र घेऊन फवारणी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. कमलेश यांच्या वडिलांनाही त्याचा त्रास झाला. तेव्हा कमलेशनं अनोख्या सायकलची निर्मिती केली. ही सायकल शेतकऱ्यांना परवडणारी आहे. देखभालीचीही फारशी गरज नाही. शार्क इंडियाच्या स्टेजवर या उत्पादनाचं सादरीकरण कमलेश यांनी केलं, तेव्हा लेन्सकार्टचे सहसंस्थापक आणि CEO पियुष बन्सल यांनी कमलेश यांच्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. विचार ऐकायचे आहेत कमलेश. 2 शब्दाची 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. माझा सर्वात पहिला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, जे मी एक जुगाड बनवला होता, यंत्र बनवलं होतं, तो व्हिडिओ Zee24 तासने सर्वात आधी दाखवला होता. आणि आज त्यानंतर मी शार्क टँक इंडिया शोमध्ये मला फंडिंग पण मिळालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम, मी स्वतः एक शेतकरी आहे, माझी इंजिनिअरिंग वगैरे काही झालेलं नाही आहे, पण मी घरच्यांचे प्रॉब्लेम बघत होतो. शेतकऱ्यांना किती प्रॉब्लेम आहे. शेतकरी एक जेव्हा काम करतो शेतात त्याला किती कष्ट आहेत. शेतकरी जेव्हा स्प्रे करतो शेतात, त्या स्प्रेमुळे होणारे त्याला त्रास,
स्प्रेमुळे होणारे प्रॉब्लेम्स, पाठदुखी, मानदुखी, हे प्रॉब्लेम मी बघितले, मी स्वतः फेस केले आणि त्याच्यावर एक जुगाड म्हणून मी काम चालू केलं. सुरुवातीला तो जुगाड होता, कारण माझ्याजवळ काही साहित्य नव्हतं, माझ्याजवळ काही वस्तू नव्हत्या. सुरुवातीला मी जेव्हा 2014 साली एक यंत्र बनवलं, फवारणी यंत्र. ते यंत्राचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो जी 24 तासने दाखवला, त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद, आभार मानतो. आता झी स्टुडिओ प्रस्तुत पांघरुण हा सिनेमा येतोय. स्वतः महेश मांजरेकर यांनी हा दिग्दर्शित केलेला आहे. पांघरुणच्या सर्व कलाकारांना मी स्टेजवर आमंत्रित करते. But he's almost your father's age. I have no choice. The choice has already been made for me. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. तुम्ही माझ्याशी असं का वागताय? जणू काही माझी भीती वाटते तुम्हाला. महेश सर, पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी असं टॅग आहे सिनेमाचा. काय नेमकी स्टोरी आहे? नमस्कार. स्टोरी थोडंसं पास्ट आहे, म्हणजे प्री इंडिपेंडन्सच्या काळातला सिनेमा आहे. विधवा विवाह त्यावेळेला खूपच कठीण होते. अशाच एका मुलीची कथा आहे, जी एक बालविधवा आहे आणि तिचं पुन्हा लग्न होतं. पण ज्या घरात लग्न होतं त्या घरात अगदीच तिच्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान असलेल्या मुलींच्या आईचं एक जबाबदारी तिच्यावर येते आणि त्या परिस्थितीत त्या मुलीची होणारी घालमेल, त्या परिस्थितीत तिने कसं स्वतःला त्या घरात ॲडजस्ट करून घेतलं. हा खूप गोड पिक्चर आहे, टिपिकल पिक्चर नाही आहे, जरासा वेगळा पिक्चर आहे. पिरियड फिल्म आहे आणि म्युझिकल आहे. सिनेमाचा जो नायक आहे तो कीर्तनकार असल्यामुळे खूप छान भजनं आहेत सिनेमात आणि एक वेगळा अनुभव आहे तो. मला एक वेगळा अनुभव होता करताना आणि नक्कीच तो प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव असेल बघताना. खरं आहे. आपल्याबरोबर अमोल बावडेकर आहे आणि अमोल नायक पण आहे आणि गायक पण आहे. मला वाटतं ये मौका छोडना नहीं चाहिए. आमच्यासाठी काही सिनेमातलं एखादं गाणं जर सादर केलं तर खूप आनंद होईल. अमोल. इलू साहा देहा किती खोल डोहा, स्नेह प्रेम मोह मांदियाळी मांदियाळी. इलू साहा देहा किती खोल डोहा. थँक्यू. थँक्यू सो मच अमोल. मी आमंत्रित करते प्रवीण के मेहता यांना. आपण आपले विचार या व्यासपीठावर मांडावे. पूना जो कि एक सांस्कृतिक सिटी, एक बहुत सी खूबियाँ गिनाई गई, उसमें एक खूबी जो शायद मिस हो गई या जिसमें कि पूना को जाना जाता है. पूना इज़ आल्सो नोन एज डिफेंस सिटी. डिफेंस के अंदर भी, डिफेंस R&D के अंदर बहुत से स्टार्टअप्स को आईडेक्स के माध्यम से और बहुत से स्टार्टअप्स को जिन्हें कि न केवल सीड किया जाता है बल्कि डिफेंस इंडस्ट्री के अंदर उनको ज़्यादा से ज़्यादा प्रोत्साहित और उन्हें ज़्यादा से ज़्यादा उनकी भागीदारी बढ़ाने के लिए हर प्रकार से कदम उठाए जा रहे हैं. यहाँ पर जो डिफेंस इंस्टीट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नोलॉजी DIIT है, उसके अंदर बहुत से जो स्टार्टअप्स हैं उन्हें सीड किया गया और उन्हें वहाँ पर हर प्रकार की फैसिलिटी, जिसके अंदर की ऑफिस प्रेमाइसेस से लगाकर उनकी जो टेक्नोलॉजी है उसके ऊपर काम करने के लिए उन्हें पूरा सहयोग दिया जाता है. मैं आपको यह भी बताना चाहूँगा कि DRDO ने जितने भी जो टेक्नोलॉजीज़ हैं और जो पेटेंट्स हैं उसे सभी स्टार्टअप्स के लिए या इंडस्ट्रीज़ के लिए फ्री कर दिया है और उन सभी स्टार्टअप्स को जो कि उन पेटेंट्स या उन टेक्नोलॉजी पे काम करना चाहते हैं उन्हें उन पेटेंट्स या टेक्नोलॉजीज़ के ऊपर
काम करने के लिए DRDO पूरा जो है कंट्रीब्यूशन देता है, उन्हें दे एनकरेज देम एंड दे कैन वर्क ऑन दोज टेक्नोलॉजीज़। और अभी मैं जैसे सुप्रिया सुले जी से बात कर रहा था, जब पवार साहब डिफेंस मिनिस्टर थे तो उनके साथ में बहुत से यहाँ जो पूना की लैब हैं और जो डिपार्टमेंट्स हैं, उनका सहयोग और उनका जो कार्य है उनके मार्गदर्शन में किया गया और उसे बढ़ावा मिला। और आज बहुत गर्व की बात है कि जो हमारा टेक्टिकल वेपन सिस्टम है, उन सभी के अंदर, चाहे वो स्मॉल आर्म्स हों, गन्स हों, रॉकेट्स हों या जैसे टैंक हो, उन सभी के अंदर कंप्लीट इंडिजिनाइजेशन, उसे यहीं पर बनाई हुई टेक्नोलॉजी के ऊपर निर्धारित करना, उसके ऊपर कार्य करना और उसको डिफेंस सिस्टम्स के अंदर उसको सम्मिलित करने का कार्य यहाँ पर जो लैब्स हैं उनके द्वारा किया जा रहा है। आने वाले टाइम के अंदर ये जो स्टार्टअप्स हैं उनके माध्यम से मुझे पूरा विश्वास है कि हम लोग जो चीज़ें यहाँ बना रहे हैं, जो देश के अंदर निर्मित हो रही हैं, उसका एक्सपोर्ट भी किया जा सकेगा। वी विल कंट्रीब्यूट फॉर ए न्यू इंडिया, ए डेवलप्ड नेशन, एंड टाइम टू कम वी विल बी देयर एज ए फोर्स टू रिकन विथ। आप सभी को एक बार पुनः बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। आणि आता पुढे मी आमंत्रित करते माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना। चेंज आणि इनोव्हेशन ह्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सातत्याने होत असतात। म्हणजे इलेक्शन मला माझं पहिलं आठवतं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक इलेक्शनला प्रचाराची पद्धतीमध्ये इनोव्हेशन करावं लागलं आणि त्याच्यामुळे इनोव्हेशन आणि बदल ह्या गोष्टी होत राहतात। आणि भारतात हे जे नवीन बदल तंत्रज्ञानाच्या मदतीने होत आहेत, हे खरंच अतिशय कौतुकास्पद आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। आणि नवीन पिढी काहीतरी करू पाहते ह्याचा मला मनापासून समाधान आहे, कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा डॉक्टर, इंजिनियर आणि आर्ट्स असेच विषय किंवा त्याच्या फार काही चौकटीच्या बाहेर जायची फारशी करिअर ऑप्शन संधी नव्हती। मी अनेक वेळा गमतीने सगळ्यांना सांगते की जर मला त्या काळात रेडिओ जॉकी व्हायची इच्छा जर सांगितली असती तर माझ्या आईवडिलांनी मला नाही वाटत मला फारशी काय परवानगी दिली असती। त्यामुळे ह्या इनोव्हेशन आणि हा होणारा स्टार्टअप्समधला बदल, त्याच्यातून ज्या नवीन गोष्टी होत आहेत या खरंच कौतुकास्पद आणि या फक्त भारतापुरतं सीमित नव्हून भारताची एक वेगळी ओळख ही जगाच्या मार्केटमध्ये करतायत। मग ती शेतीमधले बदल असू दे किंवा तंत्रज्ञानातले असो, इंजिनिअरिंगमध्ये असू दे। आणि पुण्यासारख्या ठिकाणी हा स्टार्टअप्स, आणि मला एक गोष्ट अभिमानाने आपल्याला सांगू इच्छिते की बारामती ज्या भागातून लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची संधी मिळाली, त्याच्यात एक इन्क्युबेशन सेंटर जे अटलजींच्या नावाने केंद्र सरकारने जो स्कीम सुरू केली, त्या अटलजींच्या नावाने एक इन्क्युबेशन सेंटर आहे आणि त्या इन्क्युबेशन सेंटरला आत्ताच केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। आणि देशातले जे सगळ्यात टॉप 5 हाय परफॉर्मिंग अटल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत त्याच्यापैकी बारामतीचं इन्क्युबेशन सेंटर आता त्याच्यात सिलेक्ट झालेलं आहे। आणि अर्थातच त्याचं संपूर्ण श्रेय माझे ज्येष्ठ बंधू राजेंद्र पवारांना जातं, अजित पवारांचं त्याला मार्गदर्शन असतं, हे सगळे मिळून हे काम करतात। आणि ह्याबद्दल आणखीन अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्या इन्क्युबेशन सेंटर जे देशातल्या 5 टॉप इन्क्युबेशन सेंटर्समध्ये आहे, त्याच्यात माननीय प्रधानमंत्र्यांनी आणि नीती आयोगने मिळून या 5 इन्क्युबेशन सेंटर्सला दिल्लीला बोलवलेलं आहे आणि देशात बारामतीचं नाव आज प्रधानमंत्र्यांसमोर एक टॉप परफॉर्मिंग इन्क्युबेशन सेंटर म्हणून होतं आणि इनोव्हेशनमध्ये झालेलं आहे। मराठी माणसांची जी जिद्द असते ती जिद्द आणि कर्तृत्व आज बघायची संधी या झी 24 तासमुळे मिळाली। आणि ज्या काळात हे कुठलंच इनोव्हेशन नव्हतं त्या काळात झी टीव्हीची सुरुवात झाली आहे, कदाचित पहिलं फुल फ्लेज एंटरटेनमेंट आणि भाषेचं चॅनल असेल। त्या काळात या झी कुटुंबांनी जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत जे योगदान अतिशय जबाबदारी पद्धतीने केलं, मी त्यांचं मनापासून त्यांच्या टीमचं कौतुक करते। आणि मी आता आमंत्रित करते विनय सहस्त्रबुद्धे सरांना, संसदीय स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष, ते आपले विचार मांडतील। सुरुवातीलाच मी निलेश आणि झीच्या टीमला खूप मनापासून धन्यवाद देईन। हा जो इनोव्हेशन म्हणजे मराठीत त्याला तसा थेट शब्द नाही, पण हिंदीवाले नवाचार असा शब्द वापरतात आणि तो काही वाईट नाही आहे,
त्यामुळे तेवढा उसना घ्यायला हरकत नाही. पण मी विचार करत होतो की इन्क्युबेशनला मराठीत शब्द काय आहे. आमच्याकडे आम्ही एक इन्क्युबेशन सेंटर चालवतो नीती आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या मदतीतून. त्याला आम्ही प्रतिभा पोषण केंद्र असं नाव दिलं आहे. याचं कारण इन्क्युबेशन म्हणजे खरोखर प्रतिभा पोषण आहे. आपल्याला इन्क्युबेशन म्हटलं की मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये मुलं ठेवलेली असतात ती आठवतात, कारण तेच आपल्या डोक्यामध्ये असतं. पण इतकी काही वाईट अवस्था नसते. ही सगळी लोकं दमदारपणे पुढे चालत असतात, पण त्यांच्यामधल्या प्रतिभेचं पोषण करण्याकरता आवश्यक अशा प्रकारची एक इकोसिस्टम म्हणा, अशा प्रकारची एक व्यवस्था म्हणा, हे निर्माण करून देणं गरजेचं असतं. आणि त्यातही महत्त्वाचं जे माझ्यासारख्याला वाटतं की मेंटर मिळणं हे फार अवघड झालेलं आहे. समाजामध्ये आज अनेक तरुण ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्या मार्गावरून धडपडत अडखळत ते प्रवासही करतायत. पण त्या नटसम्राटमध्ये जसं आहे ना वाक्य की कोणी मला घर देता का घर, तसं ही सगळी मंडळी कोणी मला मेंटर देता का मेंटर असं न म्हणता पण समाजाकडून अपेक्षा करत आहेत. आणि मला असं वाटतं की हे आज समाजाची फार मोठी आवश्यकता आहे. आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी इथे पुरस्कार मिळवले आहेत मी त्यांच्याकडून ही एक अपेक्षा व्यक्त करीन की तुम्ही आणखी नवीन उदयाला येणाऱ्या उद्योजकांचं मेंटर होण्याचं जर काही तुम्हाला करता आलं तर मला असं वाटतं की ते एक तुमचं सामाजिक योगदान ठरू शकेल. मिलिंदजी कांबळे इथे आहेत. आम्ही एक विचार असा केला होता, काही ठिकाणी प्रयोगही केले की आपल्याकडे इतके चेंबर ऑफ कॉमर्स आहेत आणि प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये पण आहेत, तर या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सनी मिळून मुद्रा योजनेत ज्यांनी लोन घेऊन कुठला छोटा मोठा उद्योग सुरू केला आहे त्यांची मेंटरशिप घ्यायला. कारण मुद्राचं जे लोन आहे आणि तो घेणारा जो आमचा तरुण युवक आहे ज्याच्या मनामध्ये काही स्वप्न आहेत, काही धडपड आहे, मेहनत आहे, त्याच्याकडे प्रतिभा पण आहे, पण त्याला असं हाताला हात धरून 2 पावलं चालू देण्यासाठीचं कुठलं तरी बळ हवं आहे. आणि ते बळ मला असं वाटतं की चेंबर ऑफ कॉमर्सशी संबंधित मंडळी निश्चितपणाने त्याला उपलब्ध करून देऊ शकतात. आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सनी जरूर याचा विचार केला पाहिजे अशी माझी त्यांना एक आग्रहाची विनंती आहे. शेवटी मला एक आणखीन सुचवायचं आहे असं की निलेश, तुमच्या चॅनेलनी असा इतका वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम ठेवला, पण प्रत्यक्ष या मंडळींचं काम त्यांच्या जागी जाऊन पाहण्यामध्ये मला असं वाटतं की खरं शिक्षण आहे. आणि म्हणून मी असं सुचवीन की तरुण मंडळींना ज्यांना उद्योजक बनायचं आहे त्यांना जर आपण अशी एखादी प्रकाश यात्रा आयोजित केली की ज्याच्यातनं ही मंडळी या सगळ्यांचं काम बघू शकतील, प्रत्यक्ष जाऊन त्यांचे अनुभव ऐकू शकतील आणि त्यातनं 4 समजुतीच्या गोष्टी घेऊन, शिकवणीचे मुद्दे घेऊन परत येऊन आपल्या मार्गावरून वाटचाल करू शकतील, तर मला असं वाटतं की ते अधिक प्रभावी होईल. हा एक प्रकारचा डेव्हलपमेंट टुरिझम आहे सुप्रियाताई, कारण हा आवश्यक आहे. आपण टुरिझमचे वेगवेगळे प्रकार पाहतो. मला असं वाटतं की हाही एक महत्त्वाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये काही काम करता आलं तर खऱ्या अर्थाने चांगलं होईल. पुन्हा एकदा सगळ्या उद्योजकांचं खूप मनापासून अभिनंदन. त्यांच्या प्रतिभेचं असंच पोषण उत्तरोत्तर होत राहो आणि त्यांच्याकडूनही अशा नवोदित नवाचारी अशा उद्योजकांना समर्थन मिळो, सहयोग मिळो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून आणि झी 24 तासचे आभार मानून मी माझं बोलणं थांबवतो. नमस्कार. झी 24 तास राईज स्टार्टअप टू युनिकॉर्न पावर्ड बाय माधोबा स्पेशल पार्टनर LIC घडी डिटर्जंट पावडर एंटरटेनमेंट पार्टनर झी मराठी इंडस्ट्रियल पार्टनर मशिया नॉलेज पार्टनर पुणे विद्यापीठ. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.